नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय सेल्फ निहाल. तर आज आपण 100 MCQs डिस्कस करणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरती. जर तुम्ही येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 मध्ये 75 पेक्षा जास्त गुण मिळवू इच्छिता तर तुम्ही हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजिबात स्किप करायचा नाहीये आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, MCQs आणि PYQs चे PDF, त्यासोबत व्हिडिओ लेक्चर्स, वीकली टेस्ट आणि 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे, जे की प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर असं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी स्क्रीनवरती. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. ओके, महाराष्ट्र सेट केले तरी चालेल. तुम्हाला स्क्रीनवरती तो कोर्स दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर कंटेंट फोल्डर जो आहे ते या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचे पूर्ण मटेरियल्स बघू शकता. जेव्हा तुम्ही बाय नाव वरती क्लिक कराल, ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता. बाय नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं जे लोडिंग पेज आहे ते दिसेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करून हा कोर्स पूर्णपणे ओपन करू शकता. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही हे स्टेप्स फॉलो करून कोर्स जॉईन करू शकता आणि फटाफट करायचा आहे, कारण आज जर तुम्ही जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ऑलराईट, तर चला फटाफट स्टार्ट करूया. प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही पाहू शकता. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या दोन स्टेटमेंट मध्ये आपल्याला कुठला स्टेटमेंट बरोबर आहे, दोन्ही आहेत का, की एक बरोबर आहे, की दोन्हीही नाहीत, हे आपल्याला सांगायचं आहे. स्टेटमेंट 1 काय म्हणतोय, लर्नर सेंटर्ड अप्रोच इज सेंटर्ड ऑन टीचर नीड्स. विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन शिक्षकांच्या गरजावर केंद्रित आहे. आणि ऑप्शन 2 म्हणजे स्टेटमेंट 2 म्हणत आहे की विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन विषयाच्या सहकारी निर्धारावर केंद्रित आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. स्टेटमेंट 1 अँड 2 हे दोन्ही बरोबर आहेत, की स्टेटमेंट 1 बरोबर आहे, सॉरी स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत, की स्टेटमेंट 1 बरोबर आहे आणि स्टेटमेंट 2 चुकीचं आहे, की स्टेटमेंट 1 चुकीचं आहे आणि स्टेटमेंट 2 बरोबर आहे. ठीक आहे. स्टेटमेंट 1 आणि 2 यामध्ये स्टेटमेंट 1 जो आहे तो चुकीचा आहे, स्टेटमेंट 2 हा करेक्ट आहे. बघा, लर्नर सेंटर्ड अप्रोच सेंटर्ड ऑन टीचर्स नीड हे चुकीचं आहे, कारण हे लर्नर्स नीडवर असतं. आणि लर्नर सेंटर्ड अप्रोच इज सेंटर्ड ऑन कोऑपरेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ सब्जेक्ट मॅटर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेक्निक टू प्रोव्हाइड अ राईट काइंड ऑफ सपोर्ट इन राईट अमाउंट ॲट राईट टाइम टू इन्क्रीज चाइल्ड्स कॉन्फिडन्स. समजतंय, मुलांची क्षमता वाढवण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य प्रकारचा आधार देण्याचे तंत्र खालीलपैकी कोणते आहे. स्कॅफोल्डिंग, असिस्टन्स, अकोमोडेशन की स्कीमस. ओके, तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 1, दॅट इज स्कॅफोल्डिंग. ठीक आहे, स्कॅफोल्डिंग त्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य प्रकारचा आधार देण्याचे तंत्र त्याला म्हणतो. स्वयंप्रभा हे 40 DTH चॅनलद्वारे सुरू केलेले शिक्षण व्यासपीठ आहे. ते 24/7 उपलब्ध आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, consortium for educational communication or all India Council of Technical Education. सो बेसिकली हे कोणाच्या द्वारे किंवा कोणी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे असा प्रश्न आहे. सो ऑब्व्हियसली याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए किंवा ऑप्शन 1, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, आलं लक्षात. पुढील प्रश्न, शिकणारा तिच्या किंवा त्याच्या मागील योजना एकत्र करतो किंवा नवीन अनुभवानुसार त्यामध्ये बदल करतो. विद्यमान स्कीमा एकत्र करणे, परिवर्तन करणे आणि नवीन स्कीमा गाठणे या प्रक्रियेला काय म्हणतात. अकोमोडेशन, ॲसिमिलेशन, ॲडॅप्टेशन की इक्विलिब्रियम. सो राईट आन्सर आहे अकोमोडेशन. त्याला काय म्हटलं जातं, अकोमोडेशन असं म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग करिक्युलम म्हणजे खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रम विकास मॉडेल तांत्रिक वैज्ञानिक मॉडेल अंतर्गत येतात, है ना. म्हणजे या
दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला असं करिक्युलम डेव्हलपमेंट मॉडेल जो आहे तो टेक्निकल सायंटिफिक मॉडेलच्या अंतर्गत येतो. ठीक आहे. ओपन क्लासरूम मॉडेल, ताबास मॉडेल, वेन्स्टीन अँड फंटिनी मॉडेल की रॉजर्स मॉडेल ऑफ इंटरपर्सनल रिलेशन्स. ऑप्शन सी वेन्स्टाईन अँड फॅन्टिनी मॉडेल जे आहे ते टेक्निकल सायंटिफिक मॉडेल म्हणून संबोधलं जातं. खालीलपैकी कोणते विधान अध्यापनाच्या मंथन पद्धतीचे उत्तम वर्णन करते? प्रोडक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ आयडियाज, मोठ्या संख्येने कल्पनांचे उत्पादन की फीडबॅक सह लहान चरण सादरीकरण, स्मॉल स्टेप प्रेझेंटेशन विथ फीडबॅक प्रोव्हाइडेड की सुस्पष्ट भाषेत सामग्री वितरण की सहभागी मध्ये थीम आधारित संवाद. राईट आन्सर आहे ऑप्शन ए, प्रोडक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ आयडियाज. खालीलपैकी कोणते विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाचे मुख्य गुणधर्म आहे? ए हे कठोर अभ्यासक्रमावर आधारित आहे, बी हे विषयाच्या सहकारी निर्धारावर केंद्रित आहे, सी हे प्रामुख्याने शिक्षकांच्या गरजावर केंद्रित आहे की ऑप्शन डी हे एक्सपोजरच्या परिवर्तनशीलतेवर भर देते. ठीक आहे. खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. फक्त ए बी डी, फक्त ए अँड सी, फक्त बी अँड डी आणि फक्त बी आणि सी. ऑप्शन सी किंवा ऑप्शन 3 हे बरोबर आहे. फक्त बी आणि डी यामध्ये उत्तर बरोबर आहे. स्वयंप्रभाचे चॅनल ठीक आहे बिसाग वरून अपलिंक केलेले आहे. द चॅनल ऑफ स्वयंप्रभा आर अपलिंक्ड फ्रॉम बिसाग, जे की औरंगाबाद मध्ये आहे, हैदराबाद मध्ये आहे, गांधीनगर मध्ये आहे की बँगलोर मध्ये आहे असा प्रश्न आहे. सो याचं जे जागा आहे ते गांधीनगर मध्ये आहे. ठीक आहे. गांधीनगर मधून हे स्वयंप्रभा जे आहे ते अपलिंक केलं जातं. खालील दोन विधाने दिलेली आहेत. विधान एक म्हणतंय टी पॅक टेक्नॉलॉजिकल पॅडॉगॉजिकल कंटेंट नॉलेज त्याला म्हणतो आपण फ्रेमवर्क मिश्रा आणि कोचलर यांनी 2001 मध्ये विकसित केला आहे. आणि ऑप्शन 2 किंवा विधान 2 म्हणतंय टी पॅक फ्रेमवर्क मध्ये एकूण 6 घटक असतात. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत स्टेटमेंट 1 and 2 करेक्ट, ऑप्शन बी स्टेटमेंट 1 and 2 इनकरेक्ट, ऑप्शन सी स्टेटमेंट 1 करेक्ट 2 incorrect and fourth one is statement 1 is incorrect and 2 is correct. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे स्टेटमेंट 1 करेक्ट आहे आणि 2 इनकरेक्ट आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान मूल्यमापन प्रक्रियेमध्ये समेटिव्ह इव्हॅल्युएशनचे सर्वोत्तम वर्णन आहे? ठीक आहे. शिक्षक वर्गातच विद्यार्थ्यांचे शंकांचे निरसन करतो. ऑप्शन 2 अभ्यासक्रमाच्या कामाचा व्यवहार केल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना ग्रेड प्रदान करतो की वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षक अभिप्राय देतात फीडबॅक की फीडबॅक दरम्यान उत्तर सत्राद्वारे शिक्षकाकडून विद्यार्थ्याची प्रेरणा वाढवली जाते. ऑप्शन 2 हे बरोबर आहे. टीचर अवॉर्ड्स ग्रेड्स टू द स्टुडंट्स आफ्टर हॅव्हिंग ट्रान्झॅक्टेड द कोर्स वर्क. जेव्हा विद्यार्थी त्यांचा कोर्स पूर्ण करतात किंवा चांगली कामगिरी करतात त्यांना अवॉर्ड्स दिले जातात. ठीक आहे. पुढील प्रश्न. खाली दोन विधाने दिलेली आहेत. विधान 1 म्हणत आहे रचनात्मक मूल्यमापनात विद्यार्थ्याची एकूण कामगिरी वर्षाच्या शेवटी पालकांना कळवली जाते. आणि विधान 2 म्हणत आहे एकत्रित मूल्यमापनात शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शंकांचे स्पष्टीकरण करत असतात. ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत की दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत? स्टेटमेंट 1 बरोबर आहे आणि 2 चुकीचं आहे की स्टेटमेंट 1 चुकीचं आहे आणि 2 बरोबर आहे? सो ऑप्शन 2 म्हणजेच दोन्हीही स्टेटमेंट चुकीचे आहेत असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी सुद्धा दोन विधाने दिलेली आहेत. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. विधान 1 आणि 2. स्वयं हा भारत सरकारने सुरू केलेला आणि शैक्षणिक धोरणाची 6 मुख्य तत्वे साध्य करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. आणि विधान 2 म्हणत आहे स्वयं हे इन्फोसिसच्या मदतीने मनुष्यबळ विकास मंत्रालय ठीक आहे आणि अखिल भारतीय
तंत्र शिक्षण परिषदेने सहकार्याने विकसित केलेला आहे. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, दोन्ही चुकीचे आहेत की एक बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे आणि एक चुकीचं आहे दुसरं बरोबर आहे. सो ऑप्शन 2 म्हणजेच दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे असं परत सांगितलेलं आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणते विशिष्ट प्रतिसादाच्या बळकटीकरणाशिवाय घडते असे म्हटले जाते आणि माहितीवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीमध्ये बदल समाविष्ट असल्याचे दिसते? पॅसिव्ह लर्निंग, ऍक्टिव्ह लर्निंग, लेटेंट लर्निंग की इन्साइट लर्निंग? तर ते आहे ऑप्शन 2 ऍक्टिव्ह लर्निंग त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, हे कसं आहे, रिइन्फोर्समेंट अकर्स विदाउट रिइन्फोर्समेंट ऑफ पर्टिक्युलर रिस्पॉन्सेस आणि यामध्ये चेंजेस इन्व्हॉल्व्स आहेत इन्फॉर्मेशन प्रोसेस करताना. ब्राउन अँड सिल्फेक्लेटी, ठीक आहे, यांच्या मते सहकारी शिक्षणाचे खालीलपैकी कोणते घटक आहे? वैयक्तिक जबाबदारी, प्रात्यक्षिक, विचारमंथन, गट प्रक्रिया की सामाजिक कौशल्य? ऑप्शन्स आहेत बी सी ई ओनली की फक्त बी आणि डी की ए डी आणि ए ओनली की ऑप्शन 4 म्हणजे सी आणि डी ओनली? ऑप्शन सी म्हणजे ऑप्शन 3 हे बरोबर आहे. ए डी आणि ई ओनली बरोबर आहे, म्हणजेच इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी, त्यानंतर ग्रुप प्रोसेसिंग आणि सोशल स्किल्स. डेमॉन्स्ट्रेशन आणि ब्रेनस्टॉर्मिंग याच्यामध्ये येत नाही. खाली दिलेले दोन विधाने आहेत. विधान 1 म्हणत आहे चांगले शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असते आणि विधान 2 म्हणत आहे शिकवणे आणि प्रशिक्षण यात फरक नाही. ठीक आहे, काय असेल याचं उत्तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. सो याचं उत्तर आहे ऑप्शन 2 म्हणजेच दोन्ही विधान चुकीचे आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पॅडलेट ऑनलाईन टूल वापरता येईल? आभासी भिंत तयार करण्यासाठी, फाइल्स अपलोड करण्यासाठी, सहयोगी कार्यासाठी की चित्रे आणि मजकूर पोस्ट करण्यासाठी? ऑप्शन्स आहेत ए आणि डी, ऑप्शन 2 बी आणि सी, ऑप्शन 3 सी आणि डी आणि ऑप्शन 4 ए बी सी डी की चारही? सो ऑप्शन डी बरोबर आहे. हे सर्वचे सर्व ऑल ऑफ द अबोव म्हटलं तरी चालेल. एबीसीडी हे सर्व काय आहेत? पॅडलेट, ठीक आहे, मध्ये वापरले जाऊ शकतात. खाली दिलेले दोन विधाने आहेत, याच्यामधलं आपल्याला योग्य सांगायचं आहे. GSAT-30 उपग्रहाचा वापर डीटीएच चॅनलवरील कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी स्वयंप्रभाने केलेला आहे की ऑप्शन 2 म्हणजे विधान 2 म्हणतंय की स्वयंप्रभाचे कार्यक्रम 24/7 आधारावर उपलब्ध आहे. ठीक आहे, कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे किंवा दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत का विचार करून सांगा. सो ऑप्शन 4 म्हणजे स्टेटमेंट 1 चुकीचं आहे, स्टेटमेंट 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा, शिकण्याच्या कोणत्या कालावधीत शिकण्याच्या वक्रमध्ये कोणतीही सुधारणा दिसून येत नाही? ओके, विच पिरियड ऑफ लर्निंग शोज नो इम्प्रूव्हमेंट इन लर्निंग कर्व? इरेग्युलर प्रोग्रेस, स्पर्ट्स, प्लॅट्यू की इनिशियल स्टेज? सो याचं उत्तर आहे ऑप्शन 3 प्लॅट्यू. हार्वर्डच्या मते अध्यापन आणि शिकण्याच्या अध्यापन शास्त्रातील घटकांची क्रमवारी लावा. ठीक आहे, पहिला आहे प्रिपरेशन, देन असोसिएशन, मग प्रेझेंटेशन, ऍप्लिकेशन आणि जनरलायझेशन. आपल्याला क्रमानुसार लावायचं आहे. चला, सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजे ए सी बी आणि डी. पहिलं प्रिपरेशन, मग प्रेझेंटेशन, मग असोसिएशन, मग जनरलायझेशन आणि लास्टली ऍप्लिकेशन. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे दोन विधान दिलेले आहेत, त्याबद्दल आपल्याला बरोबर चुकीचं सांगायचं आहे. विधान 1 म्हणते की प्रवेशाची वर्तणूक म्हणजे अध्यापन शिक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिकणाऱ्यांचे क्रियाकलाप आणि प्रतिसाद. ठीक आहे, आणि विधान 2 म्हणते की टर्मिनल वर्तन हे शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेपूर्वी शिकणाऱ्यांच्या क्रियाकल्पांमधून किंवा क्रियाकल्पांना सूचित करते. ठीक आहे, कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? स्टेटमेंट 2 बरोबर आहे, दोन्हीही इनकरेक्ट आहेत. आले लक्षात? फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट? खाली दिलेल्या विधानांपैकी कुठलं विधान
बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. ऑप्शन ए म्हणतंय अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे म्हणजे डिपेंडेंट प्रोसेस आहे. शिकवणे ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे म्हणजे इंडिपेंडेंट प्रोसेस आहे. शिकवण्याचे उत्पादन हे शिकणे आवश्यक आहे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग. अँड शिकणे हे शिकवण्यावर अवलंबून आहे. लर्निंग इज डिपेंडेंट अपॉन टीचिंग. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए, टीचिंग इज डिपेंडंट. ठीक आहे. बघा, टीचिंग जे आहे भरपूर गोष्टींवरती अवलंबून असतं, जसं की विद्यार्थ्यांचं प्रिव्हियस नॉलेज जे आहे, मागील ज्ञान त्यांचे किती आहे, शिकणाऱ्याचे वैशिष्ट्यांवरती अवलंबून असतं, शिक्षकांच्या वैशिष्ट्यांवरती सुद्धा अवलंबून असतं, जे साधनं किंवा टूल्स उपलब्ध आहेत त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट काय म्हणतंय, शिक्षण, सूचना आणि प्रशिक्षण यांच्याशी जवळून संबंधित आहे. ठीक आहे. त्यासोबतच हे बौद्धिक क्रियाकलाप आहे, एक कला आहे, है ना, एक निरंतर प्रक्रिया आहे. बरोबर. त्यामुळे भरपूर सारे फॅक्टर्स आहेत ज्यावरती टीचिंग तुमची अवलंबून आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, इफेक्टिव्ह टीचर डॉट डॉट डॉट, प्रभावी शिक्षक कोणता आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देणारा, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो तो शिक्षक, की विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो तो, की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो? कुठला शिक्षक जास्त प्रभावी आहे? पुढील प्रश्न आन्सर जे आहे याचं ऑप्शन सी आहे, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करणारा, है ना, वेगवेगळे लर्निंग एक्सपिरियन्स, वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करून देणारा शिक्षक जो आहे तो इफेक्टिव्ह टीचर आहे असं संबोधलं जातं. पुढील प्रश्न, द फ्रेज डॉट 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 गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू ईच स्टुडंट इंडिव्हिज्युअली डॉट 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 इज अन एक्झाम्पल ऑफ. ठीक आहे. काय म्हटलंय, डॅश डॅश प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे डॅश डॅश हे वाक्य आहे याचे एक उदाहरण. ठीक आहे. काय आहे? संक्षिप्तता, परिक्रमा, शब्दप्रयोग और ट्यूटोलॉजी और टॉटोलॉजी, वॉट एव्हर इट इज. सो हा जो स्टेटमेंट आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसतोय, याचा राईट आन्सर आहे टॉटोलॉजी. ठीक आहे, किंवा टॉटोलॉजी. बघा, हे टॉटोलॉजी जे आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे, है ना, यामध्ये वैयक्तिक लक्ष देणं, बरोबर, हे जी प्रोसेस आहे याला टॉटोलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा हे टॉटोलॉजी. पुढचा प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाचा सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे? स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणं, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणं, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणं, की त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणं. ठीक आहे. विचार करा आणि उत्तर द्या. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ. स्वतःला मदत करायला त्यांना सक्षम बनवायचं, त्यांना जास्त प्रेरित करायचं आहे. ठीक आहे. हे एक महत्वाचं गायडन्स असू शकतं विद्यार्थ्यांसाठी. पुढील प्रश्न बघा, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग. ठीक आहे, चिंतनशील पातळी जी आहे शिक्षणाची त्याबद्दल 4 विधानं दिलेली आहेत. या 4 विधानांपैकी बरोबर उदाहरण किंवा बरोबर विधान कुठलं आहे जे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगला संबोधतं किंवा त्याच्या रिलेटेड आहे? ठीक आहे. ऑप्शन ए काय म्हणते, शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित परंतु विद्यार्थी केंद्रित नाही. ठीक आहे. सेकंड ऑप्शन म्हणते की शिक्षक केंद्रित नसून विषय केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित आहे. ऑप्शन सी म्हणते की शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित नाही आणि विद्यार्थी केंद्रित आहे. आणि ऑप्शन डी म्हणते की शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसून विद्यार्थी केंद्रित आहे. तर चिंतनशील पातळी म्हणजे सर्वात शेवटची पातळी, ऍडव्हान्स लेवल पातळी शिक्षणाची,
यामधलं कुठलं विधान बरोबर आहे? तर यामधलं शेवटचं विधान म्हणजे डी बरोबर आहे. हे शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसून हे विद्यार्थी केंद्रित असतं. समजलं? यामध्ये विद्यार्थी स्वतःला मोटिवेट करतात, स्वतः शिकण्यासाठी, स्वतःला प्रेरित करतात, रिसर्च करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये. ठीक आहे, हे असतं रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. पुढे बघा, द ऍडल्ट लर्नर इज प्राऊड शिकणारा काय आहे? समवयस्क प्रवृत्त असतो, पीर मोटिवेटेड असतो, स्वयंप्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो की समाज प्रवृत्त असतो, सोसायटी मोटिवेटेड. ऍडल्ट लर्नर बद्दल विचारले. ठीक आहे, चला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं तुम्हाला उत्तर. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड असतो. ऍडल्ट लर्नर जो आहे तो सेल्फ मोटिवेटेड असतो. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स, आधुनिक शिक्षण समर्थन प्रणालीमध्ये हे समाविष्ट आहे. बघा, हा जो प्रश्न तुम्ही आता स्क्रीनवरती बघत आहात हा तुमच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका पडताळल्या असतील तर तुम्हाला हा प्रश्न दिसेल. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये काय आढळतं किंवा कशाचा समावेश आहे? स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, तक्ते की नकाशे? सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज स्मार्ट बोर्ड. याला मॉडर्न टीचिंग सपोर्ट म्हणतात. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू इंटरनल असेसमेंट, खालीलपैकी कोणते अंतर्गत मूल्यांकन लागू होत नाही? अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकत्रीकरण, कौशल्य आणि क्षमतांची चाचणी, नियतकालिक आणि सतत, की केवळ सिद्धी चाचण्यांचा वापर? यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. विचार करा आणि उत्तर द्या मला. ओके, सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, केवळ सिद्धी चाचण्यांचा वापर. ओनली इफ यूज ओनली अचिव्हमेंट टेस्ट. काय प्रश्न येते की अंतर्गत किंवा इंटरनल असेसमेंट जे आहे हे याचं उदाहरण काय आहे असं विचारलं होतं है ना. तर चाचण्या जेव्हा आपण घेतो, अचिव्हमेंट टेस्ट जेव्हा आपण घेतो, ते एक उदाहरण आहे तुमच्या इंटरनल असेसमेंटचं. समजलं? परत एकदा प्रश्न आलेला आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग वरती. चिंतनशील अध्यापन म्हणजे डॉट 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 डॉट. शिकण्याच्या विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग. ओके, अध्यापनाबद्दल विचार करण्याची रेखीय प्रक्रिया, लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. ठीक आहे, सायक्लिक म्हणजे जो सर्कल आहे, जो परत परत होणारा आहे. ठीक आहे, आणि लिनियर म्हणजे एक स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जो सरळ चालणारा आहे. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन सी, सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग, शिकवण्याबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, की ऑप्शन डी, लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, की शिकण्याबद्दल विचार करण्याची रेखीय प्रक्रिया. सो ऑप्शन सी ही एक कशी पद्धत आहे? एक चक्रीय प्रक्रिया आहे, सतत होणारी प्रक्रिया आहे. कशाबद्दल विचार करते ही? विचार करण्याची किंवा शिकवण्याबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे, त्याला आपण रिफ्लेक्टिव्ह म्हणतो. अ टीचर शुड आयडेंटिफाय डॉट 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 अँड टीच अकॉर्डिंगली. ठीक आहे, शिक्षकाने काय केलं पाहिजे? ओळखलं पाहिजे, डॉट 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 ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार शिकवलं पाहिजे. काय ओळखलं पाहिजे? विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, की विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक, की पालकांची आर्थिक स्थिती, की पालकांमधील वैयक्तिक फरक? विचार करा. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट्स. ठीक आहे, हे तुमचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक अँड गिव्स रिमार्क्स. शिक्षक विद्यार्थ्यांचे नोटबुक चेक करतो आणि त्याला शेरा देतो. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? नोटबुक तपासणं म्हणतात, दैनंदिन टिप्पणी म्हणतात, मूल्यमापन म्हणतात, की मूल्यांकन म्हणतात? सांगा.
सो असेसमेंट म्हटलं जातं ह्याला काय म्हटलं जातं, मूल्यांकन म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स, अध्यापनाची पातळी समजून घेणे समाविष्ट आहे. म्हणजे अध्यापनाची समज पातळी जी आहे, जे सेकंड नंबरची पातळी जी आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. ठीक आहे. मेमरी, ऍप्टिट्यूड, इन्साइट, क्रिएटिव्हिटी, स्मृती, योग्यता, अंतर्दृष्टी आणि सर्जनशीलता. ऑप्शन्स आहेत 1 आणि 2 म्हणजे स्मृती आणि योग्यता, की ऑप्शन बी सेकंड आणि थर्ड म्हणजे योग्यता आणि अंतर्दृष्टी, की ऑप्शन सी 1 आणि 3 म्हणजे स्मृती आणि अंतर्दृष्टी, की ऑप्शन डी 2 आणि 4 म्हणजे योग्यता आणि सर्जनशीलता. सांगा, विचार करा आणि उत्तर द्या. मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मेमरी आणि इन्साइट, स्मृती आणि अंतर्दृष्टी, हे दोन्हीही अंडरस्टँडिंग लेवल मध्ये आढळतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डोमेन ऑफ लर्निंग, खालीलपैकी कोणते शिक्षण क्षेत्र नाही? कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, कनेटिव्ह और स्पिरिच्युअल, संज्ञात्मक, प्रभावी, कॉग्निटिव्ह की आध्यात्मिक? याचं उत्तर आहे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल. ठीक आहे. बघा, कॉग्निटिव्ह डोमेन जे आहे म्हणजे संज्ञात्मक डोमेन जे आहे, बौद्धिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करतं. जसं की गंभीर विचार करणं, क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, समस्या सोडवणं आणि ज्ञानाचा आधार तयार करणं, हे कॉग्निटिव्ह डोमेन आहे. अफेक्टिव्ह डोमेन म्हणजेच भावना, मूल्य, कौतुक, प्रेरणा, उत्साह आणि वृत्ती यासारख्या सकारात्मक भावनांवर प्रभावी डोमेन लक्ष केंद्रित करतात. सायकोमोटर डोमेन जे आहे, शारीरिक हालचाल, समन्वय, मोटर कौशल्य क्षेत्रांचा वापर या सर्व गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टींकडे जास्त लक्ष केलं जातं. ठीक आहे. आणि कनेटिव्ह डोमेन जे आहे ते इच्छा, हेतू, पुढाकार, विलिंगनेस यावरती आधारित आहे. ठीक आहे. त्यामुळे आपला जो राईट आन्सर आहे तो स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल हा आपल्या क्वेश्चन मध्ये बसत नाही, त्याला एलिमिनेट करायचा आहे. ठीक आहे, काढून टाकायचा आहे, म्हणून तो वेगळा यामध्ये उद्भवतो. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी आपलं करेक्ट होतं. पुढचा प्रश्न, द मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग इज, शिकण्याचा सर्वात योग्य उद्देश काय आहे? सामाजिक जागरूकता विकास, रोजगारासाठी स्वतःला तयार करणं, वर्तनात बदल की वरीलपैकी काहीही नाही? ठीक आहे, विचार करा आणि उत्तर द्या मला कमेंट बॉक्समध्ये. ओके, सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, वर्तनात बदल घडवण्यासाठी. म्हणजे वर्तनात बदल घडवणं हे सर्वात ॲप्रोप्रिएट, ठीक आहे, सर्वात योग्य उद्देश आहे शिकण्याचा. आलं लक्षात? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द प्रोसेस ऑफ टीचिंग, खालीलपैकी कोणते अध्यापन प्रक्रियेत समाविष्ट नाही? इन्स्ट्रक्शन, स्टिप्युलेशन, ट्रेनिंग की चेंजेस इन व्हॅल्यू, म्हणजे सूचना आहे, अट आहे, प्रशिक्षण आहे की मूल्यातील बदल आहे? ठीक आहे, याचं उत्तर कुठे द्यायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, सूचना. ठीक आहे, हे प्रक्रियेमध्ये म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाही. ठीक आहे. पुढे, फॉर मेंटेनिंग अँड इफेक्टिव्ह डिसिप्लिन इन द क्लास द टीचर शुड, वर्गात प्रभावी शिस्त राखण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? ठीक आहे, किंवा हे केले पाहिजे ऑप्शन्स पैकी, विद्यार्थ्यांना जे आवडते ते करू द्या, विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागा, विद्यार्थ्यांना काही समस्या सोडवण्यासाठी द्या, की त्यांच्याशी नम्रपणे आणि ठामपणे वागावे. आता हे ऑप्शन्स असे आहेत की आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं याच्यामध्ये, बरोबर ना? तर आपल्याला याच्यामध्ये एक्झॅक्ट रिलिव्हंट आन्सर किंवा राईट आन्सर शोधायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, मी तुम्हाला सांगतो याचा राईट आन्सर काय आहे ते. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, डील विथ देम पोलाइटली अँड फर्मली. ठीक आहे, विद्यार्थ्यांना जे हवं ते करू देणं हे चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे, कारण विद्यार्थ्यांच्या मनानुसार करू दिलं तर त्यामध्ये डिसिप्लिन तुटू शकते. ठीक आहे, किंवा आणखीन काही निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागल्याने जी फ्रेंडशिप किंवा जी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो संबंध हवा आहे तो थोडासा निगेटिव्ह वे मध्ये जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना काही समस्या सोडवण्यासाठी द्या, त्यांना शिस्त
बाळगण्यासाठी किंवा डिसिप्लिन बाळगण्यासाठी विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यात देण्यासाठी किंवा समस्या सोडवायला दिले तर त्याच्याने डिसिप्लिन क्लासमध्ये राहील. ठीक आहे, असं होऊ शकत नाही. आणि जेव्हा त्यांना नम्रपणे आणि ठामपणे व्यवस्थितपणे सांगितलं विद्यार्थ्यांना, है ना, तर विद्यार्थी ऐकतात आणि डिसिप्लिन वर्गामध्ये निर्माण होते. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांवरती विश्वास असतो. जो नम्रपणे आणि ठामपणे शिक्षक सांगतो त्यावरती त्यांना पूर्ण विश्वास असतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थी वागत असतात. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. व्हॉट क्वालिटी द स्टुडंट लाईक द मोस्ट इन टीचर. शिक्षकामध्ये विद्यार्थ्यांना कोणता दर्जा जास्त आवडतो? शिस्त, करुणा, आदर्शवादी, मानसशास्त्र की मनोरंजक? विचार करून उत्तर द्या. करुणा. ठीक आहे, कंपॅशन जास्त विद्यार्थ्यांना आवडते. ठीक आहे, डिसिप्लिन असेल, आयडियलिस्टिक आदर्शवादी असेल, ठीक आहे, एंटरटेनिंग असेल, यापेक्षा करुणा जास्त, लव्हिंग टीचर जो असतो त्याच्यामध्ये करुणा असते, तो शिक्षक जास्त विद्यार्थ्यांना प्रिय असतो. बघा, शिस्त असेल तर विद्यार्थ्यांना तो कठोर वाटू शकतो. ठीक आहे, आदर्शवादी असेल तर तो विद्यार्थ्यांना थोडस कमी इंटरेस्टेड किंवा कमी त्यांना थोडासा फोकस किंवा अटेन्शन किंवा अटेंडन्स क्लासरूममध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता असते. आणि एंटरटेनिंग असेल तर जे सिरियस स्टुडंट्स आहेत, कारण डिफरंट काइंड ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स आपल्याला क्लासरूममध्ये बघायला मिळतात, राईट. सो प्रत्येक स्टुडंटला एंटरटेनिंग टीचर आवडेल असं नसतं, बरोबर. परंतु प्रत्येक लेवलच्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे, कंपॅशन असलेला, करुणा असलेला शिक्षक हा आवडतोच. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ अ गुड टीचर. चांगल्या शिक्षकाचा सर्वात महत्वाचा गुण काय आहे? है ना, विषयाचे योग्य ज्ञान, चांगले संवाद कौशल्य, विद्यार्थी कल्याणाची चिंता की प्रभावी नेतृत्व गुण. ठीक आहे, विचार करा आणि उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, गुड कम्युनिकेशन स्किल. ठीक आहे, हे रिलिव्हंट आन्सर आहे. जर शिक्षकाकडे एक चांगलं संवाद कौशल्य असेल, ठीक आहे, तर तो विद्यार्थ्यांना पटवू शकतो, विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे विषय समजावून सांगू शकतो. ठीक आहे, रिलेशन मेंटेन ठेवू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अटेंडन्स क्लासरूम मध्ये जास्त वाढेल आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकतील. ठीक आहे, पुढील प्रश्न, हु हॅज डेव्हलप्ड द ह्युरिस्टिक मेथड ऑफ टीचिंग. कोण आहे असा ज्याने अध्यापनाची ह्युरिस्टिक पद्धत विकसित केलेली आहे? ठीक आहे, ॲन सुलिव्हन, फेडरिक फ्रोबेल, एच ई आर्मस्ट्रॉंग और जॉन डिवे और ड्यू. आन्सर आहे ऑप्शन सी, एच ई आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे, ज्ञान दर्शन लॉन्च्ड इग्नू रेफर्स टू. ठीक आहे, इग्नूने सुरू केलेले जे ज्ञान दर्शन आहे याच्या संदर्भात कुठला ऑप्शन करेक्ट आहे? सॅटेलाइट बेस्ड एज्युकेशनल टीव्ही चॅनल, एज्युकेशनल एफ एम रेडिओ नेटवर्क म्हणजे शैक्षणिक एफ एम रेडिओ नेटवर्क आहे का, की शैक्षणिक नेटवर्कचा जागतिक पुढाकार आहे, की ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे अकॅडमिक नेटवर्कचा, की हे एक ऑनलाईन कोर्स आहे? विचार करून उत्तर द्या. उत्तर आहे ऑप्शन ए, सॅटेलाइट बेस्ड एज्युकेशनल टीव्ही चॅनल. ठीक आहे, ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड व्हाइट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड और 3 डायमेन्शनल बोर्ड, मॉडेल म्हणजे 3D मॉडेल. पारंपरिक शिक्षण समर्थन प्रणालीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे? सो ऑप्शन ए, व्हाइट बोर्ड. ठीक आहे, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड आणि 3D मॉडेल्स हे सर्व मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे. ठीक आहे, व्हाइट बोर्ड जर म्हटलं तर हे काय आहे? ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे. ठीक आहे, पुढे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग विल इनकरेज इनडायरेक्ट लर्निंग. खालीलपैकी कोणती शिकवण्याची पद्धत अप्रत्यक्ष शिक्षणाला प्रोत्साहन देईल?
उदाहरणांसह व्याख्यान, सांघिक शिक्षण, एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक सहयोगी एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक आणि डी सहयोगी प्रकल्प कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट्स. So option D, collaborative project, सहयोगी प्रकल्प is correct answer. Which type of evaluation assesses the deficiencies and difficulties of the learner? कोणत्या प्रकारचं मूल्यमापन आहे जे की शिकणाऱ्याच्या कमतरता आणि अडचणी यांचं इव्हॅल्युएशन करतो किंवा मूल्यांकन करतो? समेटिव्ह इव्हॅल्युएशन, फॉलोअप इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की क्रायटेरियन रेफरन्स्ड इव्हॅल्युएशन? विचार करा. काय विचारले इथे? विद्यार्थ्यांचे डिफिशियन्सी आणि डिफिकल्टीज. सो ऑप्शन सी जो आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, निदान मूल्यांकन. कारण नावातच आहे, निदान काढलं जातं की कोणती गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिफिशियन्सी आणि डिफिकल्टी दिसून येत आहे. त्याचं निदान काढण्यासाठी आपण काय करतो? डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करतो. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या कामगिरीची तुलना दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारच्या चाचणीमध्ये केली जाते? समजते का? अ परफॉर्मन्स ऑफ अ स्टुडंट इज कम्पेअर्ड विथ अनदर स्टुडंट इन विच टाइप ऑफ टेस्टिंग? क्रायटेरियन रेफरन्स टेस्टिंग, डायग्नोस्टिक टेस्टिंग, समेटिव्ह टेस्टिंग की नॉर्म रेफरन्स्ड टेस्टिंग? विचार करा आणि उत्तर द्या. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, सामान्य संदर्भित चाचणी. नॉर्म रेफरन्स टेस्टिंग एक अशी टेस्टिंग आहे जिथे काय केलं जातं? एका विद्यार्थ्याचा रिझल्ट किंवा एका विद्यार्थ्याचा आउटपुट हा दुसऱ्या विद्यार्थ्याशी कम्पेअर केला जातो. ठीक आहे, आणि मग टेस्टिंग केली जाते. त्याला नॉर्म रेफरन्स टेस्टिंग असं म्हटलं जातं. लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट फोकस्ड इन, खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित करते. ठीक आहे, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल की ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल? ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे तुमच्या स्तर, अध्यापनाचे स्तर या चॅप्टर वरती आहे. ठीक आहे, यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की लोअर लेवल लर्निंग म्हणजे खालच्या स्तरावरचं शिक्षण परिणाम लक्ष केंद्रित केले जाते. म्हणजे कोणत्या शिक्षण परिणामावरती लक्ष केंद्रित केलं जातं जो की खालच्या स्तरावरती आहे? तर ऑब्व्हियसली त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ई, मेमरी लेवल. ठीक आहे, कारण मेमरी लेवल जे आहे हे अध्यापनाची सर्वात खालची पातळी आहे. ठीक आहे, आलं लक्षात? बघा, मेमरी लेवल ही खालची पातळी आहे. याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे हर्बर्ट. कोण आहे? हर्बर्ट. ठीक आहे, यामध्ये काय केलं जातं? ही अध्यापनाची पहिली आणि महत्वाची पातळी असते. हे सर्व सजीवामध्ये अस्तित्वात असलेल्या स्मृती आणि मानसिक क्षमतेशी संबंधित आहे. स्मृती स्तरावरील अध्यापन हा अध्यापनाचा सर्वात खालचा स्तर मानला जातो, जिथे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी समजवल्या जातात, जिथे विद्यार्थी जास्त सक्रिय नसून शिक्षक हा जास्त सक्रिय असतो, जिथे तुमचा सिलेबस, तुमचा अध्यापनाची पद्धत, तुम्हाला काय शिकायचं आहे है ना, या सर्व गोष्टी शिक्षक ठरवतो. त्याला आपण मेमरी लेवल म्हणजे अध्यापनाचं पहिलं स्तर त्याला म्हणतो आपण. त्यानंतर असतं अंडरस्टँडिंग लेवल. ठीक आहे, अध्यापनाच्या पहिल्या स्तरानंतरचा दुसरा स्तर. ठीक आहे, जसं की ऍडव्हान्स लेवल आपण म्हणू शकतो. याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे मॉरिसन. ठीक आहे, अंडरस्टँडिंग लेवल मध्ये काय होतं? जिथे मेमरी सुद्धा असतात आणि इनसाइट सुद्धा असतात. मेमरी आणि तुमचं समजूतदारपणा हे दोन्ही गोष्टी असतात. ठीक आहे, त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवल मध्ये हंट हा मुख्य समर्थक आहे या अध्यापन स्तराचा. यामध्ये मेमरी सुद्धा आहे. ठीक आहे, यामध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा आहे. ठीक आहे, यामध्ये दोन्हीचा समावेश आहे. मेमरी प्लस अंडरस्टँडिंग हे आलं की रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हटलं जातं. या लेवलमध्ये काय केलं जातं? या लेवलमध्ये विद्यार्थ्यांची जी शिकण्याची पद्धत आहे ना ती वाढलेली असते. यामध्ये विद्यार्थी जास्त सक्रिय असतात. ठीक आहे,
स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित झालेले असतात, मोटिवेटेड असतात, है ना. काही गोष्टींचा सोल्युशन शोधण्यासाठी त्यांना रिसर्च सुद्धा करावी लागते, ते सुद्धा ते करतात. याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो. ठीक आहे. कारण बघा, हे अध्यापनाचे स्तर जे आहेत हे आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन कराल तुम्हाला ते सर्व गोष्टी ज्या आहेत थेरी सेशन्स मध्ये सुद्धा कळणार आहे. त्यामुळे सर्वात लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे आजपासूनच. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, अ टीचर कुड बी सक्सेसफुल इफ ही ऑर शी. एक शिक्षक जो आहे तो यशस्वी झाला असं केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतो तेव्हा, की विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतो तेव्हा, की विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयार करतो तेव्हा, की विषय व्यवस्थितपणे मांडतो तेव्हा. ठीक आहे. तर एक यशस्वी किंवा एक सक्सेसफुल टीचर जो आहे तो कोण आहे? जो की विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनण्यासाठी मदत करतो. समजते? बघा, शिक्षण जे आहे याचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणं असं नाही, तर विद्यार्थ्यांना समाजामध्ये त्यांची सामाजिक, त्यांची नैतिक आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रेरित करणं म्हणजेच एक यशस्वी शिक्षक आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. यामध्ये विषयाचं ज्ञान प्रदान करणं हे सुद्धा महत्वाचं आहे, परंतु ते विषयाचं ज्ञान पुरवणं हे पुरेसं नाही, है ना. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी काय करावं लागतं? कौशल्य शिकवणं गरजेचं असतं, बरोबर ना. त्यासोबतच विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं आहे, परंतु ते सुद्धा परीक्षेपुरतं मर्यादित आहे, बरोबर. आणि जे विषय जे आहेत ते सुसूत्रपणे मांडणे किंवा चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणे जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. ते शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यासाठी महत्वाचं आहे, बरोबर. हेच त्या यशस्वी ते म्हणजे त्याची जी यशस्वीपणा आहे त्याचं एकमेव निकष ठरू शकत नाही, है ना. एक लिमिटेड गोष्ट झाली. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने एक चांगला नागरिक घडवणं हे सर्वात महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? इन विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अ लर्नर फेसेस द प्रॉब्लेम ऑफ व्होकेशनल ऍडजस्टमेंट. विकासाच्या कोणत्या टप्प्यावर विद्यार्थ्याला व्यावसायिक समायोजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो? ओल्ड एज, ॲडोलसन्स, चाइल्डहुड की इन्फन्सी? वृद्धापकाळ, पौगंडावस्था, बालपण की बाल्यावस्था? ठीक आहे. तर याचं करेक्ट जे उत्तर आहे, अगदी बरोबर उत्तर तो आहे ॲडोलसन्स, पौगंडावस्था. बघा, एक एक सांगतो मी तुम्हाला. ओल्ड एज घ्या पहिला. ओल्ड एज जे आहे ही किशोरावस्थेच्या तुलनेत, है ना, यामध्ये व्यावसायिक समायोजना जे आहे याच्या ज्या समस्या आहेत ते तुलनेने कमी असतात. कारण करिअर जे आहे ते आधीच स्थापित झालेलं असतं, है ना. ओल्ड एज मध्ये करिअरचा काही संबंध नाहीये, बरोबर ना. त्यामुळे ओल्ड एज या ठिकाणी एलिमिनेट होतं. चाइल्डहुड जे आहे, बालपण, या टप्प्यामध्ये मूल काय करतात? खेळण्यावरती आणि शिक्षणावरती जास्त भर देत असतात. व्यावसायिक समायोजना जी आहे, है ना, या समस्येचे येथे उद्भवणं म्हणजे याची काही गरज नाही. व्यावसायिक समायोजना याच्यामध्ये रिलेटेबल नाहीये, कारण इथे विद्यार्थी काय करतो? जास्त खेळामध्ये आणि शिक्षणावर भर देत असतो. ठीक आहे. त्यामुळे करिअर संबंधित निर्णय घेण्याची इथे काही जास्त गरज नसते. त्यानंतर आहे इन्फन्सी. इथे तर हा अजून खालचा थर झाला, बरोबर ना. यामध्ये काय होतं? जन्मानंतरच्या जो सुरुवातीचा टप्पा असतो त्याला आपण इन्फन्सी असं म्हणतो. यावेळी काय होतं? मुलगा जो आहे, मूल जे आहे, हे शारीरिक आणि मानसिक वाढीसोबत आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, है ना. त्यामुळे व्यावसायिक समायोजना याचा इथे काहीही संबंध नसतो. सो ॲडोलसंट, पौगंडावस्था जी आहे ती करेक्ट आहे. आलं लक्षात? बघा, हे सर्व स्तर जे आहेत इथे दिलेले आहेत मी, ज्याला इन्फन्सी म्हणतो आपण, बाल्यावस्था ते जन्मापासून ते 18 महिन्यापर्यंत, अर्ली चाइल्डहुड 2 ते 3 वर्ष, प्री स्कूल 3 ते 5, स्कूल एज प्री ॲडोलसन्स 6 ते 12, ॲडोलसन्स 13 ते 17, प्री यंग ॲडल्टहुड 18 ते 40, मिडल ॲडल्टहुड 40 ते 65, मॅच्युरिटी 65 वर्ष ते मृत्यूपर्यंत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, फॉर अन इफिशियंट अँड ड्युरेबल लर्निंग लर्नर शुड हॅव. कार्यक्षम आणि टिकाऊ शिक्षणासाठी शिकणाऱ्याकडे काय असायला हवे? ठीक आहे. ॲबिलिटी टू लर्न ओनली, फक्त शिकण्याची क्षमता, केवळ आवश्यक प्रेरणा पातळी, की फक्त शिकण्याची संधी, की क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी? विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या.
चला, तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, ते आहे ऑप्शन डी, डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी अँड मोटिवेशन, क्षमता आणि प्रेरणा, इच्छित पातळी. ठीक आहे, बघा पहिलं घ्या, ॲबिलिटी टू लर्न ओनली. यामध्ये काय होतं, हा पर्याय जो आहे है ना, हा जो ऑप्शन आहे, हा काय सांगतो आहे आपल्याला, की विद्यार्थ्याकडे फक्त केवळ शिकण्याची क्षमता असावी, है ना. परंतु हे पुरेसं नाही. कारण का, शिकण्याची क्षमता जरी असली तरी योग्य प्रेरणा नसेल किंवा संधी उपलब्ध नसेल तर शिक्षण टिकून राहणार नाही. त्यामुळे ॲबिलिटी टू लर्न ओनली हे इथे येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर रिक्वायर्ड लेवल ऑफ मोटिवेशन ओनली, केवळ आवश्यक प्रेरणा पातळी, है ना. फक्त आवश्यक प्रेरणा हे जे असेल हे सुद्धा इथं याचा उपयोग नाही. फक्त प्रेरणा असून उपयोग नसता इथे, है ना. तर काय गरज आहे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्यंत प्रेरित असेल किंवा विद्यार्थी अत्यंत प्रेरित असेल, जरी त्याच्याकडे शिकण्याची आवश्यक क्षमता नसेल किंवा शिकण्यासाठी संधी नसेल तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही. बरोबर ना. त्यामुळे फक्त प्रेरणा असणं गरजेचं नाही. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणतोय, फक्त शिकण्याची संधी पाहिजे, है ना. आता इथे बघा, फक्त संधी जरी मिळाली है ना, तर संधीचा उपयोग करून घेण्यासाठी शिक्षणाची क्षमता आणि प्रेरणा आवश्यक असते. त्यामुळे हा सुद्धा पर्याय जो आहे तो अपूर्ण आहे, पूर्ण नाही. त्यामुळे डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी है ना, आणि तुमची इच्छित पातळी मोटिवेशन हे सुद्धा गरजेचं आहे. बरोबर ना. कारण विद्यार्थ्याला शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा दोन्ही आवश्यक असतात. शिकण्याची क्षमता असेल है ना, पण प्रेरणा नसेल, किंवा प्रेरणा असेल पण क्षमता नसेल, तर शिक्षण प्रभावी होत नाही, है ना, इफेक्टिव्ह शिक्षण नसतं. त्यामुळे टिकाऊ आणि प्रभावी हे शिक्षण घेण्यासाठी दोन्ही गोष्टी है ना समतोल आणि आवश्यक आहे. समजलं. त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, काय म्हणतोय, अन इफेक्टिव्ह टीचर इज वन हू कॅन. एक प्रभावी शिक्षक तो आहे जो करू शकतो. काय करू शकतो, वर्ग नियंत्रित करणं, कमी वेळेत अधिक माहिती देणं, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं, की असाइनमेंट काळजीपूर्वक करणं. ठीक आहे. तर एक प्रभावी शिक्षक तोच असू शकतो जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो. बरोबर. कारण शिक्षकाने वर्गात शिस्त राखणे हे तर महत्वाचं आहेच. बरोबर आहे, पहिलं ऑप्शन है ना. परंतु केवळ नियंत्रण ठेवणं पुरेसं नाही. प्रभावी शिक्षक कोण असतो, जो विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सुसंवाद करतो. ठीक आहे, किंवा सुसंवाद साधतो. त्यानंतर गिव्ह मोर इन्फॉर्मेशन इन लेस टाइम, कमी वेळेत अधिक माहिती देणे, हे पण बरोबर आहे का. ठीक आहे. जास्त माहिती द्यायची घाई केल्यानंतर विद्यार्थी संभ्रमित होऊ शकतात. त्यामुळे माहिती प्रभावीपणे आणि समजण्यासारखे करून देणं किंवा सोपं करून देणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर ऑप्शन डी, करेक्ट असाइनमेंट केअरफुली, गृहपाठ काळजीपूर्वक तपासणं किंवा असाइनमेंट काळजीपूर्वक तपासणं, है ना. तपासणं म्हणजे काय, गृहपाठ तपासणं हे महत्वाचं आहे, परंतु हा एकमेव असा एक पर्याय नाहीये किंवा हे पुरेसं नाहीये, है ना. कारण शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजावून देणं, त्यांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं, ऑप्शन सी हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंप्राइज टीचिंग स्किल्स, खालीलपैकी कोणत्या अध्यापन कौशल्यांचा समावेश होतो. ठीक आहे. ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग, एक्सप्लेनिंग, की ऑल ऑफ द अबोव, हे वरील सर्वच. ठीक आहे. तर ऑब्वियस आहे, खालीलपैकी जे ऑप्शन्स आहेत ए बी सी हे तिन्ही महत्वाचे आहेत, है ना. हे तिन्ही टीचिंग स्किल्स तुमचे दाखवतात, है ना. ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग आणि एक्सप्लेनिंग, है ना. ब्लॅकबोर्ड रायटिंग जे आहे, फळ्यावर लेखन करणं, हे कौशल्य आहे, अध्यापन कौशल्य आहे. शिक्षक स्पष्ट किंवा एकदम स्वच्छ अक्षर लिहून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगू शकतो. क्वेश्चनिंग आहे, प्रश्न विचारणे, योग्य ते प्रश्न विचारण्याने काय होतं, विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी आपण प्रेरित करतो, चर्चामध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांना संकल्पना आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवता येऊ शकतात. एक्सप्लोरिंग, स्पष्टीकरण देणं, है ना, किंवा एक्सप्लेन करणं त्याला आपण म्हणतो. एखादी संकल्पना सोप्या पद्धतीमध्ये आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगणं हे चांगल्या अध्यापनाचे कौशल्य आहे. त्यामुळे हे सर्व तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत.
पुढील प्रश्न, विच मेथड ऑफ टीचिंग इन्क्रीजेस मॅक्झिमम सेन्सेस? अध्यापनाची कोणती पद्धत जास्तीत जास्त संवेदना वाढवते? कोणती अशी पद्धत आहे जिथे आपले सर्व सेन्सेस काम करतात? समजते का? सांगा. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, लॅबोरेटरी मेथड, प्रयोगशाळा पद्धत, सेल्फ स्टडी की टीम टीचिंग? ठीक आहे, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर करेक्ट जे आहे ते लॅबोरेटरी मेथड आहे. कसं काय? इथे सर्व सेन्सेस तुमचे ऍक्टिव्ह असतात. अलग लक्षात, सर्व सेन्सेस इथे ऍक्टिव्ह असतात. कारण काय होतं बघा, जे लॅबोरेटरी मेथड आहे, ही जी पद्धत आहे, हे तुमचे सर्व इंद्रियांना सक्रिय करते, है ना? कारण इथे विद्यार्थी प्रत्यक्षपणे जाऊन अनुभव घेत असतात. तुमचं ऐकणं, तुमचं पाहणं, तुमचं स्पर्श करणं, गंध ओळखणं, बरोबर ना? त्यासोबतच चव घेणं, हे सर्व संवेदना याचा उपयोग केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? दृष्टी, श्रवण, स्पर्श ज्ञान, है ना, घ्राणेंद्रिय, रसना, हे काय आहे? तुमचे सेन्सेस आहेत. आलं लक्षात? इंद्रिय आहेत तुमचे. या सर्वांचा उपयोग होतो जेव्हा आपण लॅबोरेटरी मेथड मध्ये शिकत असतो. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? डॉट 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 मेथड इनकरेजेस मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स. अशी कुठली पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त सहभागास प्रोत्साहन देते? चर्चा पद्धत, व्याख्यान पद्धत, ऑडिओ व्हिज्युअल एड्स की पाठ्यपुस्तक? ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे ते आहे डिस्कशन. जिथे विद्यार्थ्यांना डिस्कस करता येतं, चर्चा करता येतं, समस्यांचं निराकरण करून घेता येतं. ठीक आहे, मार्गदर्शन मिळवता येतं. त्यामुळे डिस्कशन हे जास्तीत जास्त इनकरेज करतं पार्टिसिपेट करण्यासाठी. त्यानंतर आहे, वाय डू टीचर यूज टीचिंग एड? शिक्षक जे आहे अध्यापन सहाय्य का वापरतात? टूल्स शिकवण्यासाठी, त्याला आपण टीचिंग एड असं म्हणतो. टू मेक टीचिंग फन फील्ड, शिकवण्यात मजा भरण्यासाठी. टू टीच विदिन अंडरस्टँडिंग लेवल ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर शिकवण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या लक्षासाठी, फॉर स्टुडंट्स अटेन्शन, त्याला आपण म्हणतो. विद्यार्थ्यांना चौकस बनवण्यासाठी. मग आपण टीचिंग एड्स, टीचिंग टूल्सचा का वापर करतो? तर विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर जाऊन शिकवण्यासाठी. समजतंय? कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी ही वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थी हा सिमिलर नसतो, सारखा नसतो. प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते. त्यामुळे आपण जेव्हा टीचिंग एड वापरतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, है ना, ते उपयुक्त ठरतं. आलं लक्षात? फॉर अ टीचर विच ऑफ द फॉलोइंग मेथड वुड बी करेक्ट फॉर रायटिंग ऑन ब्लॅकबोर्ड? ब्लॅकबोर्डवर लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शिक्षकासाठी योग्य असेल? है ना, जलद आणि शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे, है ना, की प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा, की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर लिहिणे, की महत्त्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे? ऑब्वियस आहे, याचं सरळ सरळ उत्तर आपल्याला दिसतं, ते म्हणजे महत्त्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्टपणे लिहिणे, है ना. हे सर्वात जास्त रिलेव्हंट आहे. कारण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनेच उत्तर लिहिणे हे चुकीचं आहे. कारण उत्तर, है ना, जे ऍक्च्युअल उत्तर आहे, जे करेक्ट उत्तर आहे तेच विद्यार्थी सांगतील असं नाही, है ना. त्यानंतर प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि जितकं पटापट तुम्ही लिहाल, जितकं जलद तुम्ही लिहाल, तितकं थोडेसे पॉसिबिलिटीज आहेत की तिथे चुकण्याचे. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा बरोबर नाही. त्यानंतर आहे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापनात बदल करण्यासाठी मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? रचनात्मक मूल्यांकन, सारांशात्मक मूल्यांकन, गुणात्मक मूल्यांकन की उद्दिष्ट आधारित मूल्यांकन? ठीक आहे, प्रश्न नीट वाचा. प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स अँड मॉडिफाईड टीचिंग, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे तो प्रगती करत आहे की नाही हे पाहण्यासाठी कुठलं मूल्यांकन बरोबर आहे? तर ऑब्वियस आहे ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, म्हणजेच रचनात्मक मूल्यांकन. फॉर्मेटिव्ह जे आहे ते कधी केलं जातं, है ना, जे आपलं इंटरनल एक्झाम आहे. कुठली? इंटरनल एक्झाम. इंटरनल एक्झाम सर्वांना माहिती आहे, म्हणजे जेव्हा सामायिक एक्झाम व्हायच्या आधी जी आपली इंटरनल एक्झाम घेतली जाते, त्याच्याने आपल्याला काय कळतं की विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे की नाही, विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे की नाही, बरोबर ना. त्याला इंटरनल इव्हॅल्युएशन आपण म्हणतो. समेटिव्ह इव्हॅल्युएशन कुठलं आहे? समेटिव्ह इव्हॅल्युएशन सर्वात शेवटी केलं जातं, जी तुमची फायनल एक्झाम आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन आपण काय करतो? MCQs थ्रू इव्हॅल्युएशन करतो.
बरोबर. क्वालिटी थ्रू किंवा क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते आपण कसं करतो, थेअरी बेस्ड करतो. क्वालिटेटिव्ह आपण चेक करतो, ग्रेड्सने आपण चेक करतो. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, क्वालिटेटिव्ह. सो मुलांनी किती प्रोग्रेस किंवा मुलं प्रोग्रेस करत आहेत की नाही, आपण ठरवलेल्या टार्गेटनुसार ते स्टडी करत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे ऑनगोईंग प्रोसेसमध्येच आपल्याला इव्हॅल्युएट करायचं, शेवटी नाही करायचं किंवा मध्यात नाही करायचं, ऑनगोईंग प्रोसेसमध्ये करायचं, त्याला फॉर्मेटिव्ह म्हणतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते सद्यस्थितीत मूल्यमापन प्रणालीतील नवकल्पनांचे सूचक आहे? Which of the following is indicative of innovations in evaluation system at present? समजते का? सेमिस्टराइज सिस्टीम, प्रोजेक्ट बेस्ड इव्हॅल्युएशन प्रकल्प आधारित मूल्यमापन, की CBCS ज्याला आपण म्हणतो है ना, की ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. तर सध्याच्या काळाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, इट इज CBCS है ना. CBCS जी मेथड आहे ती आता सध्याला चालूरित्या वापरली जाते है ना इव्हॅल्युएशन साठी. प्रश्न काय म्हणतोय बघा, खालीलपैकी कोणते विद्यार्थी वैशिष्ट्य अध्यापनाच्या परिणामकारकतेशी अत्यंत संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग लर्नर कॅरेक्टरिस्टिक इज हायली रिलेटेड टू इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग? शिकणाऱ्याचे पूर्वीचे अनुभव, विद्यार्थ्यांच्या पालकांची शैक्षणिक स्थिती, शिकणाऱ्याच्या समवयस्क गट, की कुटुंबाचा आकार ज्यातून शिकणारा येतो? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. तर याचं खरं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजे एक्झॅक्ट रिलेव्हंट आन्सर जर म्हटलं तर हे आहे प्रायर एक्सपिरियन्स ऑफ लर्नर. बरोबर. कारण शिकवण्यासाठी शिक्षकाला अगोदर माहिती हवं की विद्यार्थ्यांना एक बेसिक गोष्ट किती माहिती आहे, तेव्हाच आपण पुढे जाऊन ऍडव्हान्स गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. त्यामुळे प्रायर नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे. बघा, शिकणाऱ्याच्या प्रति अनुभव है ना, हे ठरवतो की तो पुढील महत्वाची माहिती कशी तयार करतो. बरोबर ना. कारण ज्ञात ते अज्ञात ही जी मॅक्झिमम ऑफ टीचिंग आहे, ही जी पद्धत आहे, ही काय करते, जोडणी टिकवून ठेवण्यासाठी सुलभ करते आणि अशा प्रकारे अध्यापनाच्या परिणामकारकतेशी अत्यंत संबंधित आहे. समजते. ज्ञात ते अज्ञात त्याला आपण काय म्हणतो, नोन टू अननोन असं म्हणतो. ठीक आहे. हे काय आहे, हे एक मॅक्झिम ऑफ टीचिंग आहे, शिकवण्याची एक पद्धत आहे. याला अध्यापनाची कमाल असं सुद्धा म्हणतात. तर ज्ञात ते अज्ञात एक अशी पद्धत आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रायर नॉलेज, विद्यार्थ्याकडे किती ज्ञान अगोदर पासून आहे हे बघितलं जातं, त्यानंतर त्यांना अज्ञात गोष्टी शिकवल्या जातात. ठीक आहे. पालकांकडून शिकत असताना आणि समवयस्क पालकांकडून शिक्षण आणि समवयस्क गट देखील शिकण्याच्या स्तरावर आणि गुणवत्तेवर प्रभाव पाडतात. मग तुम्हाला विचार येत असेल, मग ते उत्तर बरोबर का नाही? पुढे वाचा. कुटुंबाचा आकार संसाधनांची उपलब्धता ठरवतो, म्हणून ते देखील भूमिका बजावते. परंतु का नाही येत? त्याचं राईट आन्सर हे का नाही येत? कारण यामध्ये हे सर्व ऑप्शन जे आहेत ते शिकवण्याच्या परिणामकारकतेशी संबंधित नाही. त्यामुळे हे उत्तर नाही येत. ऑप्शन आपला जो आहे ए ऑप्शन जो होता प्रायर नॉलेज, ते जास्त रिलेव्हंट आहे. पुढील प्रश्न बघा. द स्टुडंट कीप ऑन आस्किंग क्वेश्चन इन क्लास शुड बी. विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये सतत प्रश्न विचारत असतात है ना, त्याबद्दल शिक्षकाने काय केलं पाहिजे? स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना उत्तर स्वतः शोधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, की वर्गानंतर शिक्षकांना भेटण्याचा सल्ला, की क्लास संपल्यानंतर, लेक्चर संपल्यानंतर क्लासरूम मध्ये किंवा स्टाफ रूम मध्ये येऊन भेटायला सांगणं, की प्रश्न सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, की एनकरेज केलं पाहिजे, की प्रश्न तुम्ही विचारत राहा डाऊट क्लिअर करण्यासाठी, की ऑप्शन डी व्याख्यानादरम्यान व्यत्यय आणू नका. म्हणजेच त्यांना ऍडवाइस करणं, त्यांना सांगणं की जे लेक्चर आपलं चालू आहे त्याच्या मध्ये मध्ये बोलू नका. ठीक आहे. मग यापैकी कुठलं करेक्ट आन्सर असेल है ना? विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये सारखे प्रश्न विचारत असतील तर त्यांना काय सांगितलं पाहिजे? बरोबर. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना एनकरेज केलं पाहिजे की तुम्ही स्वतः उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज सुद्धा मिळेल है ना. आईन्स्टाईन स्वतः म्हणतात है ना, ते महत्वाची गोष्ट काय आहे,
म्हणजे प्रश्न करणे थांबवू नका. है ना? कुतूहल अस्तित्वात असण्याचे स्वतःचे कारण आहे. काय काय असतं, जेव्हा विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांच्यामध्ये एक क्युरिओसिटी असते, एक कुतूहलता असते उत्तर जाणून घेण्याची. ती कुतूहलता कायम ठेवणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रश्न सारखं विचारत राहण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ते प्रेरित करता येईल. समजतंय? जिज्ञासा उत्तरे शोधण्याच्या इच्छेला उत्तेजना देते, जे सर्व शिक्षण, शोध आणि शोधामागील मार्गदर्शक तत्व आहे. समजतंय? आता इथे काय होतं, जेव्हा विद्यार्थ्यांना उत्तर स्वतः शोधण्यासाठी सांगितलं जातं, तेव्हा त्यांना नवीन नवीन ज्ञान सुद्धा मिळत असतं. शोध करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी ते प्रेरित होऊ शकतात. कुतूहलामुळे शिकणाऱ्यांची आवड निर्माण होते, शिकणे आनंददायी बनते आणि परिणामकारक सुद्धा बनते. आणि त्याच वेळी जेव्हा शिक्षकाकडून तयार उत्तरे मिळतील, या अपेक्षेने प्रश्न करत राहण्यापेक्षा त्यांना स्वतःच उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते राईट आहे. पुढे बघा, वर्बल गायडन्स इज लीस्ट इफेक्टिव्ह इन लर्निंग. आता हे थोडंसं ट्रिकी प्रश्न आहे बघा. शाब्दिक मार्गदर्शन जो आहे ना, डॉट 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 शिकण्यात कमीत कमी प्रभावी आहे. लक्ष द्या बरं प्रश्नाकडे. शाब्दिक मार्गदर्शन ऑप्शन दिलेल्या पैकी कशामध्ये कमीत कमी प्रभावी आहे? ठीक आहे. ऍप्टिट्यूड, स्किल्स, ऍटिट्यूड की रिलेशनशिप, योग्यता, कौशल्य, वृत्ती की नाते. तुम्ही याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये पण देऊ शकता, कमेंट बॉक्समध्ये. ABCD जे असेल ते. ठीक आहे. उत्तर चुकलं तरी हरकत नाही, कारण आपण ते शिकवत आहोत. है ना? आपण इथे काय कॉम्पिटिशन करत नाही आहोत. आपण कॉम्पिटिशन कुठे करणार आहे? एक्झाम मध्ये, त्यासाठी आपण तयारी करत आहोत. चुकलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे स्किल्स. कौशल्य वाढवण्यासाठी, स्किल्स वाढवण्यासाठी, है ना, वर्बल गायडन्स हे याची गरज जी आहे ती कमीत कमी भासते, कारण इथे प्रॅक्टिकल जास्ती गरजेचं असतं. त्यामुळे वर्बल गायडन्स हा कमी महत्वाचा ठरतो. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्किल्स वाढवायचे असतील किंवा स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर फक्त वर्बल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट नाही, वर्बल सोबत प्रॅक्टिकल सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रश्न काय होता? वर्बल फक्त, है ना, त्यामध्ये दुसरं कसल्याही गोष्टीचं मेन्शन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते स्किल्स आहे. स्किल्स वाढवण्यासाठी, स्किल्स डेव्हलप करण्यासाठी वर्बल जे कम्युनिकेशन आहे किंवा वर्बल गोष्टी ज्या आहेत, ट्रेनिंग जे आहे, है ना, ते कमीत कमी महत्वाचे असते. पुढे बघा, टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग व्हॉट डॉट 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 डॉट. शिक्षक शिकण्यासाठी व्हिज्युअल एड्सचा वापर करतात, जे शिकणे अधिक डॉट 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 बनवते. काय बनवते? सोपे बनवते, अधिक ज्ञानी बनवते, जलद बनवते की मनोरंजक बनवते. है ना? जेव्हा शिक्षक टीचिंग एड्सचा वापर करतो व्हिज्युअल एड्स मार्फत, म्हणजेच व्हिज्युअल गोष्टी किंवा व्हिज्युअल टूल्स तो जास्त वापर करतो, तेव्हा शिकणं अधिक काय बनतं? शिकणं अधिक मनोरंजक बनतं. विद्यार्थी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करू लागतात क्लासरूम मध्ये. विद्यार्थ्यांना ते शिकण्यासाठी जास्त प्रेरित करतं, है ना? त्यामुळे वर्गामध्ये सुद्धा अटेंडन्स जास्त बघायला मिळू शकते. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा, मूक स्टँड्स फॉर. मूकचा अर्थ इथे काय आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मीडिया ऑनलाईन ओपन कोर्स, मॅसेच्युसेट ओपन ऑनलाईन कोर्स, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स की मायरिंड ऑनलाईन कोर्स. ओके. मूक हे आता सर्वांना माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो. मूक याचा अर्थ असा आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे. तर मूक हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकता येतं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला शिक्षण घेता येतं. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे. मूक 2008 मध्ये प्रथम सादर केलं गेलं होतं आणि 2012 मध्ये एक लोकप्रिय शिक्षण पद्धती म्हणून उदयास आलं होतं. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. द क्वालिटी ऑफ टीचिंग इज रिफ्लेक्टेड. ठीक आहे. जे अध्यापनाचा दर्जा जो आहे, अध्यापनाची जी चांगली क्वालिटी आहे ती कशाने दिसून येते? वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने, की विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेनुसार, की विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेनुसार, की वर्गात शांततेच्या कालावधीनुसार. ठीक आहे. एक अध्यापन दर्जा कसा दिसून येतो? क्वालिटी ऑफ टीचिंग कशी रिफ्लेक्ट होऊ शकते? की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्याने आपल्याला कळेल की आपल्या टीचिंगची क्वालिटी खूप बेस्ट आहे? ते कळेल जेव्हा आपल्याला विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतील. त्यांच्या प्रश्नाची क्वालिटी
ज्या प्रकारची आपल्याला बघायला मिळेल त्यावरून आपल्याला कळेल की आपल्या शिकवण्याची पद्धत जी आहे, दर्जा जो आहे तो कसा आहे. आलं लक्षात? अ डायग्राम स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. काय म्हटले? असा डायग्राम आहे जो की 1000 शब्दांपेक्षा जास्त काही बोलून जाऊ शकतो. ठीक आहे. हे जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय आहे? द स्टेटमेंट मीन्स दॅट द टीचर शुड, म्हणजे या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की या विधानाचा अर्थ असा आहे की शिक्षकाने डॉट 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 केले पाहिजे. काय केले पाहिजे? विचार करा. उत्तर द्या. ऑप्शन काय म्हणतायत? अध्यापन, आकृती वापरा, है ना? वर्गात अधिक बोला, वर्गात शिकवण्याच्या साधनांचा वापर करा, की वर्गात जास्त बोलूच नका. ठीक आहे. आता डायग्राम स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. एक आकृती जी आहे ती 1000 पेक्षा जास्त शब्द बोलते. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की शिक्षक जो आहे तो टीचिंग एड्सचा वापर करत आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त शिकण्यामध्ये एंगेज होण्यासाठी शिक्षक काय करतोय? शिकवण्याच्या साधनांचा वापर करतोय. ठीक आहे. आणि डायग्राम, चार्ट, बोर्ड हे सर्व काय आहेत? हे सर्व टीचिंग एड आहेत. हे सर्व काय म्हणतात त्याला? शिकवण्याचे साधनं आहेत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो आपला राईट येतो. इन विच लेवल ऑफ टीचिंग द टीचर्स रोल इज मोर ऍक्टिव्ह रॅदर दॅन बिंग इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे. अशी कुठली लेवल आहे जिथे शिक्षकांचा किंवा शिक्षकांचे स्तर जो आहेत ते जास्त ऍक्टिव्ह असतात आणि विद्यार्थ्यांचे काय असतात? पॅसिव्ह असतात किंवा इंटरॅक्टिव्ह जास्त नसतात, है ना? मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह की ऑटोनॉमस? ऑब्व्हियसली जिथे मेमरी लेवल आहे, पहिली पातळी आहे, प्रथम पातळी आहे, तिथे शिक्षक जास्त सक्रिय असतो. ठीक आहे. त्यामुळे मेमरी लेवल जी आहे ती करेक्ट आहे आन्सर मध्ये. लक्षात? पुढे बघा. बघा हे काय आहेत? विषयाच्या निवडापासून मूल्यांकनापर्यंत किंवा मूल्यमापनापर्यंत अध्यापन आणि अध्यापनाची मुख्य प्रक्रिया ही शिक्षकाकडेच राहते. कारण मेमरी लेवल जे टीचिंग आहे ते असंच असतं. शिक्षक जो आहे तो सगळं ठरवत असतो. शिक्षकच ठरवत असतो की त्यांचा सिलेबस काय असणार आहे. शिक्षकच ठरवतो की त्यांची एक्झाम कधी होणार आहे. शिक्षकच ठरवतो कोणाला पास करायचं, फेल करायचं, राईट? काही ॲडव्हांटेजेस आहेत मेमरी लेवलचे, जसे की इट इज बेनिफिशियल फॉर यंग लर्नर्स किंवा यंग स्टुडंट्स. नवीन गोष्टी शिकू इच्छितात त्यांच्यासाठी चांगला आहे. युजफुल फॉर स्लो लर्नर्स, जे हळू शिकतात त्यांच्यासाठी पण चांगला आहे. है ना? लहान मुलांसाठी नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी चांगला आहे. है ना? काही बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे बघा. द कम्युनिकेशन प्रोसेस इज ऍक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे. लेवल ऑफ टीचिंग मध्ये सगळ्यात जास्त इंटरॅक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह असलेलं कम्युनिकेशन प्रोसेस कोणत्या लेवलमध्ये आहे? रिफ्लेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग, मेमरी की ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल? ठीक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे अध्यापनाचे स्तर जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं. ठीक आहे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. मग सगळ्यात जास्त मोठ्या दर्जाचा ऍक्टिव्हपणा आणि इंटरॅक्टिव्हपणा आपल्याला दिसून येतो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये, जी की सगळ्यात मोठी लेवल आहे. जिथे मेमरी प्लस अंडरस्टँडिंग, मेमरी प्लस इन्साइट आणि या दोन्हीचं मिश्रण सुद्धा आपल्याला रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये बघायला मिळते. जसं की मेमरीमध्ये फक्त मेमरी, अंडरस्टँडिंगमध्ये मेमरी प्लस इन्साइट आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये मेमरी प्लस इन्साइट आणि ऍक्टिव्ह लर्निंग हे सगळ्यांचा समावेश आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मोर इंटरॅक्टिव्ह अँड स्टुडंट सेंट्रिक इज. ठीक आहे. अधिक संवादी आणि विद्यार्थी केंद्रित काय आहे? लेक्चर आहे, वर्कशॉप आहे, सेमिनार आहे की डिस्कशन आहे? आता या 4 ऑप्शन्स पैकी सर्वात जास्त इंटरॅक्टिव्ह काय असू शकतं स्टुडंटसाठी? ठीक आहे. तर ऑब्वियस आहे डिस्कशन. डिस्कशन मध्ये काय होतं? जास्त इंटरॅक्शन होतं. डिस्कशन म्हणजे काय? प्रश्न आणि उत्तरांची देवाणघेवाण. तिथे इंटरॅक्शन सगळ्यात जास्त आहे. बरोबर? सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. द ब्लॅकबोर्ड कॅन बी युटिलाइज्ड बेस्ट बाय टीचर फॉर. शिक्षकाकडून ब्लॅकबोर्डचा वापर कोणत्या गोष्टीसाठी सर्वोत्तम केला जाऊ शकतो? ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, पहिला ऑप्शन आहे अध्यापनाची बाब काळ्या पांढऱ्यात टाकण्यासाठी, की विद्यार्थ्याला चौकस बनवण्यासाठी, की महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी, की स्वतः शिक्षकाला हायलाइट करण्यासाठी? ठीक आहे. ऑब्व्हियसली याचं उत्तर आहे महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी ब्लॅकबोर्डचा चांगला वापर केला जाऊ शकतो. पुढील प्रश्न काय विचारतोय?
की विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स इव्हॅल्युएशन, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की मूल्यमापन सूचित करतं, बरोबर ना. श्याम गॉट 45 मार्क्स आउट ऑफ 200. श्यामला 200 पैकी 45 गुण मिळाले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला इव्हॅल्युएशन आहे म्हणून सांगताय का. की नितीन गॉट 38% मार्क्स इन इंग्लिश, की नितीनला इंग्रजीमध्ये 38% मिळाले. ठीक आहे, हे इव्हॅल्युएशन आहे का. की राम गॉट फर्स्ट डिव्हिजन इन फायनल एक्झामिनेशन, रामला अंतिम परीक्षेमध्ये है ना, वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळाली. की हे सर्वच इव्हॅल्युएशन आहेत, की हे सर्वच मूल्यमापन आहेत, है ना. ऑब्व्हियसली बघा ना, आता हे सर्वच सांगतात आपल्याला 45% मार्क्स मिळाले किंवा 45 मार्क्स मिळाले, 38% मिळाले, फर्स्ट डिव्हिजन मिळाला, हे सर्वच सांगतात आपल्याला की हे इव्हॅल्युएशनमुळे मिळालेले आहेत, बरोबर ना. त्यामुळे हे सर्वच इव्हॅल्युएशनचे प्रकार आहेत. स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम इज मीन फॉर, विद्यार्थी केंद्रित जे क्लासरूम असतात है ना, ते कशासाठी असतात. वैयक्तिक मतभेदांना संबोधित करण्यासाठी, शिक्षकाभिमुख व्याख्याने कमी करण्यासाठी, पूर्वीचे ज्ञान आठवण्यासाठी, की संपूर्ण वर्गाला गुंतवून ठेवण्यासाठी. तर स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम म्हणजे जिथे विद्यार्थी केंद्रित वर्गखोली असते, जिथे विद्यार्थी जास्त ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे, अशा वर्गखोलीमध्ये किंवा अशी वर्गखोली वैयक्तिक मतभेदांना संबोधित करण्यासाठी असते. ॲड्रेसिंग इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिकण्याची पातळी, बरोबर, त्यांची समज, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या प्रकारचे क्लासरूम असतात. पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्नर. ठीक आहे, खालीलपैकी कोणते विद्यार्थ्याचे सामाजिक वैशिष्ट्य आहे. पॉवर ऑफ सेन्सरी परसेप्शन, संवेदी आकलन शक्ती, विचार करण्याची क्षमता, कृत्रिम कल्पनाशक्तीची शक्ती, की स्वतःला इतरांशी जोडण्याची क्षमता. बरोबर, सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजेच सामाजिक वैशिष्ट्य विद्यार्थ्यांचं कोणतं आहे. तर ऑब्व्हियसली ऑप्शन डी म्हणजेच त्याचं इतरांना स्वतःला जोडण्याची जी क्षमता, त्याला आपण काय म्हणतो, सोशल कॅरेक्टरिस्टिक्स है ना. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या लेवलचं किंवा आपण त्याच्यासारखं होऊ शकतो का, आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो का, है ना, हे करण्याचं जी प्रोसेस आहे किंवा हे करण्याची जी कृती आहे त्याला आपण सोशल कॅरेक्टरिस्टिक किंवा सामाजिक वैशिष्ट्ये असं म्हणतो. ठीक आहे, बघा, शिकणाऱ्याची सामाजिक वैशिष्ट्ये एखाद्याची वेगळी ओळख, स्वतःची प्रतिमा, भूमिका आणि ज्या गटाचा एक भाग आहे त्याच्याशी संबंधित उद्देश प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत प्रकट होतात. आलं लक्षात. पुढील प्रश्न बघा, डिस्लेक्सिया इज असोसिएटेड विथ, डिस्लेक्सिया हे कशाशी संबंधित आहे. मेंटल डिसऑर्डर म्हणजे मानसिक विकार, बिहेवियर डिसऑर्डर म्हणजे वर्तणूक विकार, रीडिंग डिसऑर्डर म्हणजे वाचन विकार, की रायटन डिसऑर्डर म्हणजेच लेखन विकार. तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. तर डिस्लेक्सिया हे जे आहे हे रीडिंग डिसऑर्डर आहे, वाचनामध्ये विकार. ठीक आहे, डिस्लेक्सिया हे एक सामान्य शिक्षण विकार आहे, बरोबर. याला आपण लर्निंग डिसऑर्डर म्हणतो, ज्यामध्ये शब्दावर प्रक्रिया करणे कठीण असते, ज्यामुळे सामान्य बुद्धिमत्ता असूनही स्पेलिंग वाचण्यात आणि बोलण्यात समस्या उद्भवू शकतात, है ना. हे प्रभावित व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असते, है ना. काही लोकांना कमी प्रमाणात असतं, काही लोकांना हाय लेवल प्रॉब्लेम असतो. हा विकार मोठ्या प्रमाणात सुद्धा उद्भवू शकतो जरी तुमची बुद्धिमत्ता सामान्य असली तरी. आलं लक्षात. पुढील प्रश्न बघा, हु डेव्हलप्ड द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. ठीक आहे, डॉट डॉट डॉटने मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत विकसित केलेला आहे. अल्फ्रेड बिनेट, एल थर्स्टोन, चार्ल्स स्पियरमन और हॉवर्ड गार्डनर. तर याचं उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. ओके, बघा, मल्टिपल इंटेलिजन्स इज अ हॉवर्ड गार्डनर्स सायकोलॉजिकल थेअरी. ही हॉवर्ड गार्डनरची एक मल्टिपल इंटेलिजन्सची जी सिद्धांत आहे किंवा थेअरी जी आहे है ना,
हे विविध प्रकारच्या बुद्धिमत्तेबद्दल मानसशास्त्रीय सिद्धांत आहे, म्हणजेच तार्किक, दृश्य, संगीत एक्सेट्रा. ठीक आहे. लॉजिकल असेल, व्हिज्युअल असेल, म्युझिकल असेल, है ना, अशा इंटेलिजन्सवरती किंवा त्याच्या डिफरंट टाईप्सवरती हे आधारित आहे. वन पर्सन मे हॅव 2 or more स्ट्रॉंग IQs. म्हणजे एका व्यक्तीकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त है ना IQs असू शकतात, स्ट्रॉंग IQ असू शकतात. समजते. अँड देअर मे बी सम इंडिव्हिज्युअल्स हू हॅव बॅलन्स ऑफ ऑल 7 IQs. ज्याच्याकडे 7च्या 7 है ना IQs तो बॅलन्स करू शकतो, अशी ही क्वालिटी काही लोकांमध्ये असते. म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टिपल इंटेलिजन्स. आपल्या सोप्या भाषेत त्याला म्हणतात, आपण काय म्हणतो, मल्टी टॅलेंटेड है ना. ते मल्टी टॅलेंटेड नसून ते मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी आहे हार्वर्ड गार्डनरची. विच ऑफ द फॉलोइंग टीचर विल बी लाइक्ड मोस्ट. कुठला शिक्षक जो आहे तो सर्वांना जास्त आवडतो है ना. उच्च आदर्शवादी वृत्तीचा शिक्षक, एक प्रेमळ शिक्षक, एक शिक्षक जो जास्त शिस्तप्रिय आहे, की एक शिक्षक जो अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतो. ठीक आहे. ह्याचं कसं, हे विचार करण्याची गोष्ट आहे, बरोबर. कुठे जास्त आवडतो, कुठे जास्त कमी आवडतो, कारण अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना हे सर्व प्रकारचेच आवडतात, परंतु कोणती अशी कंडिशन आहे जिथे विद्यार्थ्यांना जास्त आवडू शकतो, तर तो आहे एक प्रेमळ शिक्षक. ठीक आहे. प्रेमळ शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना आवडतो. असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना आदर्शवादी वृत्तीचा शिक्षक आवडतो किंवा आवडत नाही, बरोबर. असे काही शिक्षक आहेत ज्यांना शिस्तप्रिय, जास्त कडक डिसिप्लिनवाला शिक्षक आवडतो, काहींना आवडूही शकत नाही, बरोबर ना. आणि काही जे सिन्सिअर किंवा सिरियस स्टुडंट्स असतात त्यांना मनोरंजन करणारे शिक्षक सुद्धा कधी कधी आवडत नाहीत, है ना. परंतु एक प्रेमळ लव्हिंग टीचर जो असतो तो प्रत्येकाला आवडतो, बरोबर. टीचर्स मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची आव्हाने कुठली आहेत, है ना. विद्यार्थ्यांना त्यांचा गृहपाठ करायला लावणे, की विद्यार्थ्यांना किंवा अध्यापन शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी, की वर्गात शिस्त राखण्यासाठी, की प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी. यापैकी कुठला अशी गोष्ट आहे जी शिक्षकाला सगळ्यात जास्त अवघड जातं, आव्हान आहे त्याच्यासाठी, चॅलेंज आहे ते. ऑप्शन बी है ना. टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे, शिकवण्याची किंवा अध्यापन करायची जी प्रक्रिया आहे त्याला आनंददायी बनवणं, हे त्याच्यासाठी जास्त चॅलेंजिंग आहे. ठीक आहे. बघा, शिक्षकामध्ये गुंतवलेल्या अधिकृत जबरदस्ती आणि दंडात्मक शक्तीमुळे शिस्त राखणे किंवा विद्यार्थ्यांना वर्गात गृहपाठ करायला लावणे अवघड नाही, ते स्ट्रिक्टली करून घेऊ शकतो, है ना. योग्य मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे हे कौशल्य विकसित केले जाऊ शकते, बरोबर. तथापि धडे आनंददायक बनवणे एक मोठे आणि महत्त्वाचे आव्हान आहे, ज्यामध्ये संपूर्ण अध्यापनाची एकाग्रता राखणे, इच्छित परिणाम यशस्वीरित्या साध्य करणे यांना प्रेरित करण्यात हे या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. पुढे, स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ ... चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स. स्वयंप्रभा एक समूह आहे ... चॅनल समर्पित उच्च दर्जाचे प्रसारण शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करतात. किती चॅनल्स आहेत, तर ते 40 आहेत. सध्याच्या काळाला 40 आहेत. ठीक आहे. बघा, स्वयंप्रभा हे स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स याचे संक्षिप्त रूप आहे. स्वयंप्रभामध्ये टोटल 40 DTH चॅनल्सचा समूह आहे, जे की GSAT-15 या सॅटेलाईटद्वारे ते प्रसारित केलं जातं 24/7. ठीक आहे. दररोज किमान 4 तासांसाठी नवीन सामग्री असते, ती दिवसातून आणखी 5 वेळा पुनरावृत्ती केली जाते. समजते. आणि यामध्ये जे सामग्री दिली जाते ते कोण देतं, NPTEL देतं. ओके. IITs, UGC, CEC आणि IGNOU यांच्याद्वारे प्रदान केली जाते. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स. आधुनिक शिक्षण समर्थन प्रणाली म्हणजेच काय, म्हणजे दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणती गोष्ट मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये कन्सिडर केली जाऊ शकते. स्मार्ट बोर्ड, हिरवे फलक म्हणजे ग्रीन बोर्ड, तक्ते, चार्ट्स की नकाशे. विचार करा.
सो स्मार्ट बोर्ड हा प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. स्मार्ट बोर्ड हे करेक्ट उत्तर आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये याला कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. इंस्ट्रक्शनल एड्स आर यूज्ड बाय टीचर टू शिक्षक द्वारे उपदेशात्मक साधनांचा वापर केला जातो. ठीक आहे. कशासाठी? वर्गाचा गौरव करण्यासाठी म्हणजे ग्लोरीफ्लाय द क्लास, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी की शिस्त सुनिश्चित करण्यासाठी. ठीक आहे. इंस्ट्रक्शनल एड्स. सो ऑब्वियसली क्लॅरिफाय द कन्सेप्ट, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. ठीक आहे. इंस्ट्रक्शनल एड्स मध्ये शिक्षकांना शिकवण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी वापरलेली सामग्री किंवा उपक्रम समाविष्ट आहे. ते शिक्षणाला समर्थन देतात, पूरक करतात आणि प्रबलित सुद्धा करत असतात. समजलं? ते काय करतात? विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेतात, त्यांना महत्त्वाची माहिती देतात आणि ते लक्षात ठेवायला सुद्धा मदत करतात. समजलं? फॉर ॲडव्हान्सिंग नॉलेज द लेटेस्ट स्ट्रॅटेजी युज्ड बाय मॅनकाइंड इज. ज्ञानाच्या प्रगतीसाठी मानवजातीने वापरलेली नवीनतम रणनीती कोणती आहे? कन्सल्टिंग अँड ऑथॉरिटी, सल्ला आणि अधिकार, अनुमानात्मक तर्क, डिडक्टिव्ह रिझनिंग, वैज्ञानिक विचार, सायंटिफिक थिंकिंग की प्रेरक तर्क, इंडक्टिव्ह रिझनिंग. सो सायंटिफिक थिंकिंग जे आहे, वैज्ञानिक विचार, हे एक ॲडव्हान्स नॉलेज किंवा ॲडव्हान्सिंग नॉलेज है ना, एक लेटेस्ट स्ट्रॅटेजी असू शकते. गुड इव्हॅल्युएशन ऑफ रिटन मटेरियल शुड नॉट बी बेस्ड ऑन. ओके. लिखित सामग्रीचे चांगले मूल्यमापन डॉट 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 वर आधारित नसावे. भाषिक अभिव्यक्ती, लिंग्विस्टिक एक्सप्रेशन, तार्किक सादरीकरण, लॉजिकल रिप्रेझेंटेशन, जे काही वाचले जाते ते पुनरुत्पादित करण्याची क्षमता की विषयाचे आकलन. ठीक आहे. गुड इव्हॅल्युएशन ऑफ रिटन मटेरियल शुड नॉट बी बेस्ड ऑन. लिखित सामग्री जे आहे, रिटन मटेरियल है ना, त्याचं चांगलं मूल्यमापन डॉट 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 म्हणजे दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या ऑप्शन्सच्या आधारावर नसावे. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विषयाचे आकलन, कॉम्प्रिहेन्शन ऑफ सब्जेक्ट. उच्च दर्जाचे लेखन म्हणजे स्पष्ट, शब्द स्पष्ट, समर्थक आणि लेखनाचा नेमका अर्थ काय असा असावा. आणि उच्च दर्जाचे लेखन वाक्य आणि परिच्छेद यांना योजना न करता केवळ एकत्र जोडण्याऐवजी तार्किक युक्तिवाद तयार करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी व्यवस्थापित केले जाते किंवा करते. बरोबर. विषयाचे आकलन म्हणजे त्यांनी जे वाचले आणि जे त्यांना आधीच माहिती आहे त्यात संबंध निर्माण करणे. बरोबर. आणि चांगल्या संशोधन लेखनाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी विषयाचे आकलन आवश्यक नसते. समजलं? विच ऑफ द फॉलोइंग मेथड टू इव्हॅल्युएशन ऑफ द स्टुडंट इज पॉसिबल. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शक्य आहे? इव्हॅल्युएशन ॲट द एंड ऑफ द कोर्स, अभ्यासक्रमाच्या शेवटी मूल्यांकन, इव्हॅल्युएशन ट्वाइस इन इयर, वर्षातून दोनदा मूल्यांकन, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे सतत मूल्यांकन की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे रचनात्मक मूल्यांकन. तर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. ठीक आहे. ही जी मेथड आहे इव्हॅल्युएशनची है ना, ती पॉसिबल आहे. बरोबर. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ही पद्धत शक्य आहे. लर्निंग डिसॅबिलिटीज आर जनरली फाउंड इन स्पेशली दोज चिल्ड्रन्स हुज, म्हणजे शिकण्याची अक्षमता जी आपल्याला बघायला मिळते ती सामान्यतः कोणत्या मुलामध्ये आढळते? ठीक आहे. ऑप्शन्स काय आहेत बघा. पितृ नातेवाईकांना अशा समस्या आहेत, म्हणजे जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत, जे आपल्या वडिलाकडचे जे रिलेटिव्ह आहेत है ना, त्या नातेवाईकांना जर अशा समस्या असतील तर त्या मुलांना ही समस्या उद्भवतात का शिकण्याची क्षमता? की इन चिल्ड्रन विथ ॲव्हरेज टू सुपिरियर आयक्यू, सरासरी ते उच्च बुद्ध्यांक असलेल्या मुलामध्ये हे शिकण्याची अक्षमता आढळते का? की मोर ऑफन इन बॉयज ॲज कम्पेअर्ड टू गर्ल्स, हे असा डिस्क्रिमिनेशन नसतो. ठीक आहे. मुलींच्या तुलनेत मुलामध्ये अधिक वेळ आढळतो, असं आहे का?
ठीक आहे, ते आहे की नाही तुम्ही सांगा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. मोर ऑफन इन चिल्ड्रन बिलॉंगिंग टू द रुरल एरियाज ॲज कम्पेअर्ड टू अर्बन एरियाज. म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांमध्ये जास्त असतं. ठीक आहे, तर याचं उत्तर काय असू शकतं? याचं उत्तर सरळ सरळ आहे, जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत म्हणजे पित्र नातेवाईक आहेत, त्यांना जर अशा समस्या असतील तर मुलांमध्ये हे लर्निंग डिसॅबिलिटीज, शिकण्याची अक्षमता येऊ शकते. शिकण्याची अक्षमता हा एक विकार आहे, जी समजणे, वाचन, लेखन, शब्दलेखन, तर्क करणे किंवा आठवण्याच्या क्षमतेच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. म्हणजे एखाद्याला वाचता येणार नाही, समजणार नाही, लिहिता येणार नाही, शब्दलेखन करता येणार नाही, तर्क सुद्धा लावता येणार नाही, है ना, असे विकार त्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतात. त्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणतो. शिकण्याची अक्षमता संक्रामक नसते आणि ती अनुवांशिक किंवा न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे असते, जी शिकण्याशी संबंधित संज्ञात्मक प्रक्रियावर परिणाम करतात. म्हणजे आपल्या पॅटर्नल रिलेटिव्हजला जर एखादी अशी घटना घडलेली असेल कोणासोबत, तर ती मुलांना येऊ शकते, ती मुलामध्ये सुद्धा आढळू शकते. ठीक आहे, त्याला न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे किंवा अनुवांशिक घटकामुळे हा आजार झालेला आहे, हा विकार झालेला असं म्हटलं जातं. ठीक आहे, ज्यांच्या पितृ नातेवाईकांना अशा समस्या आहेत, म्हणजे अनुवांशिक झालं, बरोबर ना, त्यांच्यामध्ये शिकण्याची अक्षमता चालू शकते, परंतु पर्यावरणीय घटक देखील महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. समजतंय, आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये सुद्धा हे घटक परिणाम करू शकतात. पुढचा प्रश्न, डॉट 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 इज अ इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. डॉट 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 हा सर्वोत्तम शिक्षकाचा एक आवश्यक गुण आहे. कुठला असा गुण आहे जो सांगतो की हा सर्वोत्तम शिक्षक आहे? स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचे ज्ञान, अध्यापनाची खरी आवड, भाषेचा ओघ, चांगले सादरीकरण, मूलभूत आवश्यकता. ठीक आहे, काय असू शकतं ज्याला आपण म्हणू शकतो की हा बेस्ट टीचर आहे? ही क्वालिटी जी आहे ती सांगते आहे की हा टीचर जो आहे तो बेस्ट आहे, है ना? तर सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शिक्षकाला अध्यापनाची आवड असली पाहिजे. समजते? जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, अध्यापनामध्ये खरी आवड असणं हे शिक्षकाला एक प्रभावी शिक्षक बनवू शकते. हे शिक्षकाला एक सर्वोत्तम शिक्षक बनण्यासाठी है ना सक्षम करू शकते. आलं लक्षात? सो जेन्युइन इंटरेस्ट असलं पाहिजे, खरी आवड असली पाहिजे. Which among the following is the least important for the academic success of students? ठीक आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशासाठी, सक्सेससाठी खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं सर्वात किमान महत्वाचं आहे, म्हणजे कमीत कमी महत्वाचं आहे? कॉग्निटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे संज्ञात्मक क्षमता, इमोशनल कॉम्पिटन्स म्हणजे भावनिक क्षमता, लीगल कॉम्पिटन्स म्हणजेच कायदेशीर क्षमता, की सोशल कॉम्पिटन्स म्हणजे सामाजिक क्षमता, है ना? शैक्षणिक यशासाठी, ठीक आहे, समजते का? अकॅडमिक सक्सेससाठी खालीलपैकी कोणती क्षमता कमीत कमी गरजेची असते, है ना? तुम्ही असा विचार करू शकता की अशी कुठली क्षमता आहे जी नसली तरी आपल्याला शैक्षणिक सफलता मिळू शकते. तर ती आहे लीगल कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता. ठीक आहे, संज्ञात्मक क्षमता असणं गरजेचं आहे, भावनिक क्षमता गरजेचं आहे कारण ते आपल्या शिकण्यावर प्रभाव पाडतं, है ना? आणि सोशल कॉम्पिटन्समुळे आपल्याला काय होतं की आपल्यावरती प्रभाव पडतो बाकी सोशल फॅक्टर्सचा, त्यामुळे आपल्यावरती प्रभाव पडल्यामुळे आपल्या शिकण्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो, है ना? परंतु लीगल कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता याचा काही यामध्ये संबंध, है ना, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये येत नाही. त्यामुळे लीगल कॉम्पिटन्स हे कमीत कमी महत्वाचं आहे, बरोबर? शैक्षणिक यश मिळवण्यासाठी संज्ञात्मक क्षमता ही आवश्यक असते, है ना? शैक्षणिक शिक्षण सामाजिक वातावरणात घडते, त्यामुळे सामाजिक क्षमता महत्वाची आहे. सामाजिक संप्रेषणामध्ये, कम्युनिकेशनमध्ये भावनिक अविभाज्य असल्याने भावनिक क्षमता सुद्धा आवश्यक आहे. परंतु कायदेशीर क्षमता ही किमान महत्वाची आहे, कारण शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्यांचा समावेश असलेली कोणतीही कायदेशीर चिंता नसते किंवा नाही, त्यामुळे लीगल कॉम्पिटन्स जे आहे ते जास्त गरजेचं नाही. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, विद्यार्थ्याला समजण्यासाठी व्याख्यानात खालीलपैकी कोणते डॉट 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 असावे? इन ऑर्डर टू अंडरस्टँड स्टुडंट अ लेक्चर शुड हॅव विच ऑफ द फॉलोइंग? ठीक आहे, बाल मानसशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी, मुलांना समजून घेण्याचा संकेत,
indication towards understanding the children, opinion of a students towards the subject matter, विषयाबद्दल विद्यार्थ्यांचं मत, की हे सर्वच इम्पॉर्टंट आहे. सांगा. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. हे सर्वच बरोबर आहे. ते सर्वात महत्वाचे, ते सर्वच अत्यंत गरजेचे घटक आहेत, ठीक आहे, विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी. द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फेल्युअर फॉर टीचर लाईज इन द एरिया. शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? ठीक आहे. इंटरपर्सनल रिलेशन, आंतरवैयक्तिक संबंध, विषयाच्या ज्ञानावर आज्ञा नसणे, लॅक ऑफ कमांड ओव्हर द नॉलेज ऑफ द सब्जेक्ट, शाब्दिक क्षमता, वर्बल ॲबिलिटी, समजते, आणि विद्यार्थ्याची कडक हाताळणी, स्ट्रिक्ट हँडलिंग ऑफ द स्टुडंट्स. समजते. प्रश्न काय विचारलाय बघा. शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण डॉट 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 या क्षेत्रामध्ये आहे किंवा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? विचार करा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, है ना. विषयाच्या ज्ञानावर आज्ञा नसणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे, है ना. जर शिक्षकाला विषयाचं ज्ञान कमी असेल तर या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर ना. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा. ॲटिट्यूड्स, कन्सेप्ट्स, स्किल्स अँड नॉलेज आर द प्रोडक्ट्स ऑफ. वृत्ती, संकल्पना, कौशल्य आणि ज्ञान यांची उत्पादने आहेत. कशाची उत्पादने आहेत? लर्निंगची, शिकण्याची, रिसर्च म्हणजे संशोधनाची, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, की एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. ठीक आहे. थोडासा कन्फ्युजिंग असा प्रश्न आहे हा, परंतु याचं उत्तर काय असू शकतं खरं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा राईट आन्सर आहे लर्निंग. ठीक आहे. शिकणं. बरोबर ना. शिकण्याचे हे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड शिकला जातो, कन्सेप्ट शिकले जातात, स्किल्स शिकावे लागतात, नॉलेज गेन करावं लागतं. बरोबर ना. हे कशाचे प्रोडक्ट आहेत? लर्निंगचे प्रोडक्ट आहेत. डॉट 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 इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड, है ना. चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही? ते खूप लहान असावे, ते प्रत्येक बाबतीत अचूक असले पाहिजे, ते सहज पोर्टेबल असावे, आणि ते अद्ययावत असावे. म्हणजे इट शुड बी अप टू डेट, अपडेटेड असावा, नवीन असावा. ठीक आहे. सांगा. चांगल्या अध्यापन सहाय्याचं वैशिष्ट्य नाही विचारलंय, त्याकडे लक्ष द्या पहिला. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड. आपल्याला चांगलं कुठलं ते नाही सांगायचं आहे. आपल्याला जे आपल्या फ्रेम मध्ये बसत नाही, आपल्या प्रश्नामध्ये बसत नाही, ते सांगायचंय. मग ते काय आहे? ऑप्शन ए. ते खूप लहान असावे. ते खूप लहान नसावे. लहान असेल तर विद्यार्थ्यांना ते व्यवस्थितपणे स्पष्टपणे दिसणार नाही. विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, है ना. विद्यार्थ्यांना थोडंसं कमी दिसू शकतं. त्यामुळे विद्यार्थी काय होऊ शकतात? विद्यार्थ्यांना जे समजायला हवं ते समजू शकणार नाही. ते कसं असलं पाहिजे? चांगल्या साईज मध्ये असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना दिसेल व्यवस्थितपणे असं असलं पाहिजे, है ना. आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा साईज मध्ये ते असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन द. अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे यावर अवलंबून असते. कशावर असते? एज ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याच्या वयावरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांच्या हितावरती, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याचे वय आणि प्रेरणा यावरती, की शैक्षणिक पातळी आणि विद्यार्थ्यांच्या वयावरती. विचार करून उत्तर द्या. मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांचं उत्तर हवं आहे. ठीक आहे. ABCD काही असू द्या, चुकलं तरी काहीही फरक पडत नाही. आपण इथं शिकायला बसलेलो आहोत. बरोबर ना. सो त्यामुळे जर राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन डी. एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, त्याने त्याचं प्रिव्हियस नॉलेज, त्याने किती शिकलेलं आहे, काय त्याला माहिती आहे, है ना, हे जाणून घेणं, आणि विद्यार्थ्यांचं वय काय आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो किती मॅच्युअर असू शकतो. ठीक आहे. त्यामुळे हे दोन फॅक्टर्स जे आहेत ते महत्वाचे आहेत.
अध्यापन सहाय्य म्हणजे धडा शिकवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षकाने वापरलेली कोणतीही गोष्ट, त्याला टीचिंग एड असं आपण म्हणतो, बरोबर ना. यामुळे काय होतं, विद्यार्थी जास्तीत जास्त वर्गामध्ये पार्टिसिपेट करतात, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इंटरेस्ट येतो, विद्यार्थी शिकण्यासाठी प्रेरित होतात, त्यामुळे टीचिंग एड वापरणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज स्वयं? स्वयं म्हणजे काय? हा, गैर सरकारी संस्था, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम, डिजिटल प्रोग्राम टू अचीव द प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन, ऑनलाईन प्लॅटफॉर्म की वेबसाईटचे नाव आहे. स्वयं काय आहे? है ना, स्वयं हे एक डिजिटल प्रोग्राम आहे किंवा डिजिटल असं प्लॅटफॉर्म आहे, है ना, ज्यामध्ये शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे, त्याला आपण स्वयं म्हणतो. बघा, स्वयंचा फुल फॉर्म जो आहे तो पण काल सुद्धा पाहिलं होतं, आज सुद्धा पाहून घ्या, काही हरकत नाही, रिव्हिजन होऊन जाईल. स्वयं याचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड. ठीक आहे, शैक्षणिक धोरणाचे प्रवेश, समानता आणि गुणवत्ता या 3 मुख्य तत्वांना साध्य करण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? स्वयं लक्षात ठेवा. Which of the following is a decision support system, DSS, for assisting people in taking the best decision for their children's future? खालीलपैकी कोणते निर्णय समर्थन प्रणाली आहे जी लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करते? ई पाठशाला, सारांश, शाला सिद्धी की स्वयंप्रभा? विचार करून सांगा मला. तर याचा राईट आन्सर आहे सारांश. ठीक आहे, बघा, सारांश हे लक्षात ठेवा, थोडा करंट बेस वरती क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, सारांश तुम्ही बघू शकता. सारांश हे भारताच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE ने सुरू केलेले वेब पोर्टल आहे. काय आहे? वेब पोर्टल. वेबसाईट वरती हे एक पोर्टल आहे जे की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने सुरू केलेला आहे, ज्याचा प्राथमिक उद्देश, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आहे शाळांमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर किंवा प्रचार करणे आहे. ठीक आहे, म्हणजे शाळेमध्ये ICT चा वापर करण्यासाठी हे उपक्रम सुरू केलेला आहे. सारांश आलं लक्षात? मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी 7 नोव्हेंबर 2015 रोजी पोर्टल लॉन्च केलं होतं. कोणतं? सारांश. आलं लक्षात? सर्व CBSE संलग्न शाळा आणि पालकांसाठी सारांश हे स्वयं पुनरावलोकन साधन आहे. हे शाळा आणि पालक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी इंटरफेस म्हणून काम करतं. ठीक आहे, हे तसंच पालकांना मुलांच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणाचे मूल्यांकन करण्यासाठी मदत करतं. समजलं? सो त्यामुळे सारांश हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला दोघांनाही फायदा होतो, स्वतःचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आणि पालकांना स्वतःच्या मुलाचं प्रोग्रेस पाहण्यासाठी सुद्धा. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड अचिव्हमेंट टेस्ट? खालीलपैकी कोणते गुण चांगले यश चाचणीचे वैशिष्ट्य नाही? रिलायबिलिटी म्हणजेच विश्वसनीयता, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता, ॲम्बिग्विटी अस्पष्टता की व्हॅलिडिटी म्हणजे वैधता. ठीक आहे, खालीलपैकी असं कुठलं वैशिष्ट्य जे आहे, वैशिष्ट्य नाही, है ना, जे की चांगलं यश म्हणजे गुण चांगले यश चाचणीचं वैशिष्ट्य नाही, है ना? समजते का? सोपं करून सांगतो, म्हणजे खाली दिलेले ऑप्शन जे आहेत त्यांना गुण असं म्हटलेलं आहे, है ना? असं कोणतं गुण आहे जे की चांगलं यश चाचणीचं वैशिष्ट्य नाही? त्याचा राईट आन्सर आहे ॲम्बिग्विटी, अस्पष्टता. ऑब्व्हियसली सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर आहे, है ना? स्पष्टता हे चांगला गुण आहे, अस्पष्टता हा वाईट गुण आहे, है ना? मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय? वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. मग अस्पष्टता कसं काय वैशिष्ट्य असू शकतं? वैशिष्ट्य नाही, बरोबर? पुढचा प्रश्न बघा, कंटिन्यू फीडबॅक टू बोथ टीचर अँड स्टुडंट्स ड्युरिंग इन्स्ट्रक्शन, टाइप ऑफ इव्हॅल्युएशन असेसमेंट इज? शिक्षणाच्या दरम्यान, ठीक आहे, शिक्षणाच्या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी
या दोघांनाही अभिप्राय देणे सुरू ठेवणं हे कुठल्या मूल्यमापनाचा प्रकार आहे? प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की समेटिव्ह इव्हॅल्युएशन? ठीक आहे. आता कंटिन्यू फीडबॅक आहे विद्यार्थ्यांना शिक्षकाला मिळतो, मग तो कुठला असणार? ऑब्व्हियसली फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असणार. समेटिव्ह हा शेवटी असतो. डायग्नोस्टिक हे चुका जाणून घेण्यासाठी असतो आणि प्लेसमेंट इव्हॅल्युएशन हे कुठेतरी ऍडमिशन घेण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठीचं इव्हॅल्युएशन असतं. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे आपल्याला आपलं इव्हॅल्युएशन करण्यासाठी किंवा आपल्याला कितपत समजलेलं आहे है ना, कितपत समजलेलं नाही हे जाणून घेण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. सो अशा प्रकारे आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत इथे. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन्स. आणि हे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली विचारले जाऊ शकतात. सो त्यामुळे याचं रिव्हिजन करत राहा. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, पेपर 2 चा कोर्स सुद्धा जॉईन करायचा आहे आजपासून, जेणेकरून तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा काही अडचण येणार नाही. ठीक आहे. चला, बाय बाय एव्हरीवन.